यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 वर चर्चा करतोय आणि 2 मधलं पहिलं प्रकरण आणि दुसरं प्रकरण यावर ऑलरेडी आपण चर्चा केली. पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणावरची व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आता आपण तिसरं प्रकरण वर्तुळ आणि चौथं प्रकरण भौमितिक रचना यावर चर्चा करूयात. पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी स्मार्ट रिव्हिजन मध्ये महारिव्हिजनच्या या भागामध्ये आपण बघतोय 10वी बोर्ड परीक्षा 2025चं 25च्या रिव्हिजन मध्ये वर्तुळ आणि भौमितिक रचना. ओके, तर बघा या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट प्रश्न सांगा असा प्रश्न मला विचारला जातो, पण त्या प्रश्नांवरती मी संध्याकाळी चर्चा करणार आहे. पण इम्पॉर्टंट प्रश्नापेक्षा त्या गणितातल्या महत्वाच्या संकल्पना, महत्वाची सूत्र जर आपण समजून घेतली तर तुम्हाला कुठलंही गणित आलं तरी ते गणित तुम्हाला सोडवता येऊ शकतं. इम्पॉर्टंट प्रश्न, IMP प्रश्नांपेक्षा सगळी सूत्र लय महत्वाची असतात मित्रांनो. सूत्रांशिवाय आपल्या गणिताच्या पेपरातली सूत्र हलत नाहीत. तर या ठिकाणी बघा, महत्वाचे नियम आणि गुणधर्म आणि सूत्र. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करू, या वर्तुळ प्रकरणाची रिव्हिजन करत असताना एक गुणधर्म त्याच्यावर आधारित काही आलेले बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न, मग दुसरा गुणधर्म, मग त्यावर आधारित प्रश्न, तिसरा गुणधर्म, मग त्यावर आधारित प्रश्न. तर असं आपण पाहणार आहोत, अशी आपली गाडी पुढे जाणार आहे. म्हणजे तुमची सूत्र, गुणधर्म, संकल्पना क्लिअर होतील आणि त्याचबरोबर गणित सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर पहिला महत्वाचा मुद्दा त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. मित्रांनो, हा गुणधर्म लक्षात घ्या. एखादं वर्तुळ आहे आणि वर्तुळाला ही स्पर्शिका आहे. ही जर वर्तुळाला स्पर्शिका असेल आणि ही जर त्रिज्या असेल, ती स्पर्शबिंदू म्हणजे जी त्रिज्या आहे ती त्या स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूला जोडली जात असेल, म्हणजे वर्तुळाचा केंद्र आणि या स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू यांना जोडणारी जी काही त्रिज्या असते ती इथे लंब असते. म्हणजे इथं जो कोन तयार होतो CAB, हा तो कोन जो आहे तो 90 मापाचा तयार होतो. लक्षात घ्यायचं, साधा सोपा गुणधर्म आहे त्रिज्या स्पर्शिका प्रमेयाचा. ही स्पर्शिका असेल, ही त्रिज्या असेल, इथं 90 मापाचा कोन झाला, डोक्याला ताप नाही, विषय संपला. याच्यामध्ये काय होतं, इथं एक आता मला इथं प्रश्न तयार करायचा बाबा बोर्डाच्या परीक्षेसाठी. मग प्रश्न कसा तयार होतो, भावांनो याला जोडलं की BC तयार झाला, कर्ण. मग काटकोन त्रिकोण झाला, ही 6 दिली, ही 8 दिली, ही काढायला सांगितली, संपला विषय. म्हणजे वर्तुळ या प्रकरणातली एक संकल्पना त्रिज्या स्पर्शिका लंबता प्रमेयानुसार इथं 90 मापाचा कोन झाला आणि दुसऱ्या प्रकरणातली संकल्पना पायथागोरसचं प्रमेय हे वापरून आपण हे गणित सोडवलं. म्हणजे एका वेळेस दोन संकल्पनांचा विचार या ठिकाणी करू शकतो आपण. तर आता याच्यावर आधारित एक गणित कुठलं आहे सर, तर बघा हे गणित बघा. केंद्र, आता सप्टेंबर 2021 आपण चिरीमिरी आयटम टाइमपास गणित बघतच नाहीये. अशी गणित आपण या ठिकाणी बघतोय की जी गणित ऑलरेडी बोर्डाच्या परीक्षेला कधीतरी येऊन गेलेली असतील किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतील. तर ती सगळी इम्पॉर्टंट गणित बघतोय. केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या, आता समजा माझ्याकडे एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचा केंद्र C आहे आणि त्याची त्रिज्या जी आहे ही 6 सेंटीमीटर आहे. ओके, पुढे काय, रेषा AB ही वर्तुळाला A पाशी स्पर्श करते. ही जी AB जी आहे तुमच्याकडे, ही A पाशी स्पर्श करते आणि इथं म्हणा B आहे. ओके, ही वर्तुळाला A पाशी स्पर्श करते. तर कोण CAB चे माप काढा. बाळांनो, CAB चं माप किती आलं तुम्हाला माहिती आहे, कोण CAB बरोबर 90 अंश. कारण इथं लिहायचं की CA ही त्रिज्या आहे आणि AB ही स्पर्शिका आहे, म्हणून CAB बरोबर 90 अंश, कंसामध्ये लिहा त्रिज्या स्पर्शिका प्रमेयानुसार. संपला विषय. 1 मार्क हातातले आहेत, कोणालाही मिळतील. ओके, पण ही संकल्पना, गुणधर्म माहिती असेल तर मिळतील, नाही तर मी IMP प्रश्न देऊन सुद्धा काय फायदा नाही, त्याचा काहीच फायदा नाही. इम्पॉर्टंट प्रश्न देऊन सूत्र पाठ नसेल, संकल्पना पाठ नसेल, प्रश्न गणित काय पाठ करून जाणार का, नाही जाणार. आपण गणित पाठ नाही करून जात, गणित समजून घेऊन जायला लागते पुढे. हा, पुढचा मुद्दा बघा, इथं आकडे दिसतात 8 बीट, त्या आकड्यांकडे लक्ष नका देऊ. आता हा एक प्रश्न बघा, आकृतीमध्ये AB ही वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि त्याचबरोबर इथं C केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळाची जी त्रिज्या आहे या ठिकाणी बघा, ही जी वर्तुळाची त्रिज्या असणार आहे साधारणतः AC असणार आहे, बरोबर. आता मला काय दिलंय, या ठिकाणी दिलंय AB 8 दिले. चला, AB 8 दिलंय आणि BC दिलेला आहे 10. तर वर्तुळाची त्रिज्या काढा, बरोबर, वर्तुळाची त्रिज्या काढा. आता इथं झाला काटकोन त्रिकोण तयार झाला. मग काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण काढू शकतो. मग इथं आपल्याला लिहायचं की आकृतीत, बरं का, पहिलं वाटलंच तर लिहू, आकृतीत आपण उत्तर लिहिताना काय लिहायचं, आकृतीमध्ये CA लंब AB. कारण काय बाबा, त्रिज्या स्पर्शिका प्रमेय.
म्हणून कोण CAB बरोबर माझ्याकडे आला 90 अंश. आता कोण CAB 90 अंश आहे म्हणजे हा कोण काटकोन त्रिकोण आहे. म्हणून काटकोन त्रिकोण CAB मध्ये आणि खाली लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग अधिक AB चा वर्ग. बरोबर. मला काय काढायचं, वर्तुळाची त्रिज्या काढायची. त्रिज्या म्हणजे मला AC काढायचे. मग मी पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र लिहिलं. आता याच्यात किमती टाकतो. मला BC किती बाबा 10 आहे, 10 चा वर्ग. AC मला माहिती नाहीये. AB 8 आहे, 8 चा वर्ग. 10 चा वर्ग आपल्याकडे येतो 100. 8 चा वर्ग येतो 64. AC चा वर्ग आपल्या जाग्यावर 8 चा वर्ग येतो 64. 64 अधिक इकडे आली वजा. मग 100 वजा 64 बरोबर AC चा वर्ग. मग AC चा वर्ग बरोबर 100 मधून 64 गेले 36 आणि AC बरोबर 36 चा वर्ग मग 6 झालं. काय अवघड आहे याच्यामध्ये? नाहीच अवघड. कन्सेप्ट महत्वाचे आहेत, संकल्पना समजून घ्या. हा नुसती कल्पना नका मांडू. स्पर्शिका खंडाचे प्रमेय ही संकल्पना, हे प्रमेय आपण बघितलं बरं का. भूमितीमध्ये 4-5 खूप महत्वाची प्रमेय, या प्रमेयांवर आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. तर ही प्रमेय जर तुम्ही नसतील बघितली, सकाळी 7 वाजता मी 7:30 वाजता एक व्हिडिओ टाकली होती प्रमेयाची, जी 5 प्रमेय बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात त्यापैकी एखादं. तर त्या प्रमेयांची व्हिडिओ बघा, त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. नंतर तुम्ही त्यावरती चर्चा करू शकता, बघू शकता. आता इथं स्पर्शिका खंडाचं प्रमेय काय मित्रांनो, इथे एक गणित विचारलं आहे की हा कन्सेप्ट काय की बाबा स्पर्शिका खंड म्हणजे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. म्हणजे इथं RM आणि RN हे स्पर्शिका खंड आहे. म्हणजे इथं RM आणि RN एकरूप असतात. समजा इथं तुम्हाला सांगितलं MR बरोबर 10 आहे, तर NR काढा, तर NR बरोबर पण किती असणार, 10 असणार आहे. हा गुणधर्म आहे, स्पर्शिका खंड एकरूप असतात. असा प्रश्न येईल, अशी आकृती येईल. आकृतीमध्ये MR बरोबर 10 आहे, 8 आहे, 9 आहे, 5 आहे, तर NR किती, तर NR पण तेवढंच असणार आहे. कारण तुम्हाला लिहिताना लिहायचंय की बाबा MR बरोबर NR आणि कंसात लिहायचं की बाबा हे स्पर्शिका खंड आहेत किंवा स्पर्शिका खंड, आणि मग या ठिकाणी खाली लिहायचं की बाबा MR बरोबर 10 म्हणून NR सुद्धा 10. तर हा गुणधर्म समजून घ्या. पुढचा एक गुणधर्म स्पर्श वर्तुळ आहे. मित्रांनो, या कन्सेप्टवर आधारित 100% ना 101% गणित विचारलं जातं. स्पर्श वर्तुळ एक तर आंतरस्पर्शी वर्तुळाशी रिलेटेड प्रश्न येतो किंवा बाह्यस्पर्शी वर्तुळाशी रिलेटेड प्रश्न येतो. आता हे कन्सेप्ट समजून घ्या, याच्यावर आधारित 2 प्रश्न लगेच पुढे आहेत. इथे बघा, आंतरस्पर्शी वर्तुळे, जर 2 वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करत असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर, प्रश्न येतो केंद्रातील अंतर. आता इथे एका वर्तुळाची त्रिज्या जी आहे 8 आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे 5 आहे, तर इथं केंद्रातील अंतर काय असेल? इथं केंद्रातील अंतर तुम्हाला विचारलं जातं, प्रश्न विचारला जातो की या दोघांच्या केंद्रातील अंतर काढा. तर आंतरस्पर्शी वर्तुळ असतील तर केंद्रातील अंतर सरळ त्रिज्यांची वजाबाकी, R1 वजा R2. R1 किती 8 वजा R2 किती 5, 8तून 5 गेले 3 झालं. बरोबर. बाह्यस्पर्शी वर्तुळे, जर 2 वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील, एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील, अशा प्रकारे, हा समजा केंद्र आहे A, हा आहे B, अशा प्रकारे बाह्य स्पर्शी असतील. इथं एक 8 आहे आणि इथं 3 आहे त्रिज्या, तर यांच्या केंद्रातील अंतर काय, R1 अधिक R2. म्हणजे केंद्रातील अंतर म्हणजे काय, त्रिज्यांची बेरीज. 8 अधिक 3 बरोबर झालं 11. लक्षात घ्या, वर्तुळ आंतरस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर म्हणजे सरळ त्रिज्यांची वजाबाकी, आकृती काढायची गरज नाही. आणि जर वर्तुळ बाह्यस्पर्शी असेल तर केंद्रातील अंतर म्हणजे सरळ त्रिज्यांची बेरीज. एवढं लक्षात घ्या. आंतरस्पर्शी असताना वजाबाकी, बाह्यस्पर्शी असताना बेरीज. आता या ठिकाणी अजून काही प्रश्न क्रिएट होतात. 2 आंतरस्पर्शी वर्तुळांना किती सामायिक स्पर्शिका काढू शकताय? आता स्पर्शिका सामायिक काढायची म्हणजे याला एकच स्पर्शिका असेल जी सामायिक असेल. 2 बाह्यस्पर्शी वर्तुळांना किती सामायिक स्पर्शिका काढू शकतो? बघा, ही एक सामायिक स्पर्शिका झाली की दोघांमधून सुद्धा येते, दोघांना सुद्धा आहे. त्याच्यानंतर इथून अशी पण एक काढू शकतो आपण सामायिक स्पर्शिका, जी बाबा याची पण स्पर्शिका आहे, त्याची पण आहे. आणि तिसरी एक अशी सुद्धा काढू शकतो, म्हणजे 3. 2 जर का माझ्याकडे बाह्य स्पर्शी वर्तुळ असतील तर त्यांना 3 कॉमन स्पर्शिका काढू शकतो सामायिक, आणि इथं एक सामायिक स्पर्शिका काढू शकतो. अजून एक प्रश्न लक्षात घ्या, वर्तुळाला एखादं वर्तुळ असेल माझ्याकडं, तर या वर्तुळाला मी किती स्पर्शिका काढू शकतो? बघा, 1 2 3 अनंत. एका वर्तुळाला आपण अनंत स्पर्शिका काढू शकतो, परंतु त्या वर्तुळावरचा एकच ठराविक बिंदू असेल माझ्याकडे, समजा M, तर M बिंदूतून आपण किती स्पर्शिका काढतो? M बिंदूतून एकच स्पर्शिका काढतो. बघा, प्रश्न समजून घ्यायचं. एका वर्तुळाला किती स्पर्शिका काढू शकतो असा प्रश्न आला तर अनंत, आणि एका वर्तुळाला त्या वर्तुळावरच्या ठराविक एखाद्या बिंदूपासून किती स्पर्शिका काढू शकतो तर एकच. आणखी एक प्रश्न येईल की वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून, हे वर्तुळ आहे आणि हा वर्तुळाचा बाहेरचा बिंदू आहे,
त्याच्यातून किती स्पर्शिका काढू शकतो? एक खाली येईल, एक वर येईल, 2. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. तर हे सुद्धा छोटे छोटे मुद्दे आहेत, ते का महत्वाचे आहेत? कारण तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये एका मार्काच्या प्रश्नांमध्ये हे प्रश्न विचारले जातात. आता हा प्रश्न बघा, त्रिज्या अनुक्रमे 8 सेमी, म्हणजे एक त्रिज्या R1 बरोबर 8 सेंटीमीटर आहे आणि 3 सेंटीमीटर आहे. समजा दुसरी R2 बरोबर 3 सेंटीमीटर आहे. असलेली दोन वर्तुळे परस्परांना आतून स्पर्श करतात, आतून. तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती? मग केंद्रातील अंतर किती येणार बाबा? मगाशी आपण म्हटलं केंद्रातील अंतर किती असणार? दोन वर्तुळे कशी स्पर्श करतात एकमेकांना? आतून स्पर्श करतात, आतून. अंतर स्पर्शी आहेत ना, मग केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी. आपण म्हटलं R1 वजा R2. R1 किती बाबा? 8 आहे आणि R2 किती? 3 आहे. 8तून 3 गेलं 5 सेंटीमीटर. म्हणजे आतून स्पर्श करणार आहेत ना, म्हणून वजाबाकी करायची. साधा प्रश्न आहे, 1 मार्क तुम्हाला देऊ शकतो. आकडे बदलतील, गणित तेच राहील. अजून या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या, की इथं आपल्याला जो विचारला जाऊ शकतो की बाबा तो विचारात घेणं गरजेचं आहे, की इथे लिहिणं गरजेचं आहे की बाबा वरील वर्तुळे किंवा दिलेली वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत, म्हणून केंद्रातील अंतर बरोबर R1 वजा R2 असं लिहून आपल्याला पुढे जायचंय. यानंतर पुढचा एक प्रश्न आहे की बाबा इथे बघा, आता इथे तोच प्रश्न आहे, फक्त काय झालंय की त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी, म्हणजे एक R1 बरोबर तुमच्याकडे 5.5 सेमी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय आणि दुसरी R2 जी आहे ती तुमच्याकडे किती आहे? 3.3 सेंटीमीटर. आणि ही दोन वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेंटीमीटर असेल? मग इथं लिहायचं, दिलेली वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात, म्हणून यांच्या केंद्रातील अंतर जे आहे ते आपल्याला काय असणार? R1 अधिक R2 बाह्य स्पर्शीय म्हणून बेरीज. R1 5.5 अधिक R2 3.3 आणि 5.5 8.8 सेमी झालं. मित्रांनो, दोघांपैकी एक प्रश्न येईल, आकडे बदलतील, परंतु या दोघांपैकी एक प्रश्न कंपल्सरी आपल्याला येतो बऱ्याचदा. त्यामुळे समजून घ्या मित्रांनो, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका? 2019 ला आलाय, मगाशीच झालं. दोन वर्तुळ बाहेरून स्पर्श करत असतील तर किती? 1, 2 आणि 3 सामायिक स्पर्शिका काढता येतात. ओके, दोन वर्तुळांना 3 सामायिक स्पर्शिका आपण काढू शकतो जर बाह्यस्पर्शी वर्तुळ असतील तर. मगाशीच आपण हा प्रश्न तुम्हाला सांगितलं, याचं उत्तर बोलता बोलता. पुढचे काही महत्वाचे गुणधर्म आहेत, तर ते गुणधर्म पटकन बघू आणि या 3 गुणधर्मावर आधारित आपण प्रश्न पण बघू. पहिला गुणधर्म काय? केंद्रीय कोन. बघा मित्रांनो, इथं समजा केंद्रबिंदू आहे O आणि इथं या ठिकाणी जर माझ्याकडे अशा प्रकारे मी एक कोन काढला A, O आणि B, याला आपण म्हणतो केंद्रीय कोन, बरोबर. हा केंद्रीय कोन समजा माझ्याकडे 60 अंश मापाचा आहे. तर इथं लक्षात घ्यायचं, या कोनाचं माप, कोन AOB याचं माप आणि माप कंस AXB याचं माप कसं असतं? समान असतं. लक्षात घ्या, केंद्रीय कोनाचं माप हे त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं. म्हणजे हा केंद्रीय कोनाचं माप 60 असेल तर हा जो कंस आहे तुमचा AXB याचं माप सुद्धा 60 अंशच असणार, हे लक्षात घ्या. ओके, केंद्रीय कोन आणि त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाचे माप, या कंसाला आपण अंतरखंडित कंस म्हणतो. या केंद्रीय कोनाचं माप ह्या अंतरखंडित कंसाच्या मापाच्या एवढं असतं. केंद्रीय कोनाचं माप 60 आहे, तर अंतरखंडित कंसाचं माप ह्या 60च असणार. ओके, पुढचा जो गुणधर्म आहे, पुढचा गुणधर्म आपल्याला काय दिलेला आहे बघा. या ठिकाणी समजा मला इथं अंतरलिखित कोनाचे प्रमेय. आता अंतरलिखित कोनाचे प्रमेय म्हणजे काय? आता बघा, हा जो कोन आहे या ठिकाणी बघा, हा कोन या ठिकाणी आपण काढलाय, ज्याचं नाव आहे A, O आणि B. ओके, आणि इथं समजा तुमच्याकडे X आहे, AMB म्हणून. ओके, आणि हा समजा Y आहे आपल्याकडे, Y. ओके, आता याला आपण म्हणतो अंतरलिखित कोन. आता या अंतरलिखित कोनाचं माप, समजा या कोनाचं माप बाबा काय असेल, तर इथं काय सूत्र असतं माहिती का? या कोनाचं माप लक्षात घ्या, कोन AMB याचं जे माप आहे ते 1/2 गुणिले माप कंस AYB. तुम्हाला माहिती आहे, माप कंस AYB म्हणजे इथं या कोनाचं जे माप आहे AMB अंतरलिखित कोनाचं माप, हे त्याने अंतरखंडित केलेल्या या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. दोन या ठिकाणी कॉन्सेप्ट समजून घ्या, दोन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी समजून घ्या. केंद्रीय कोनाचं माप आणि या कंसाचं माप सेम असतं, पण या कंसाचं माप आणि या कोनाच्या मापाच्या संदर्भात थोडासा फरक आहे. तो काय, की या कोनाचं माप याच्या निम्म असतं. म्हणजे इथं जर 100 अंश असेल या कंसाचं माप, तर या कोनाचं माप 50 अंश असेल. या कंसाचं माप 120 असेल तर इथं 60 असेल.
इथं जर का 60 असेल तर इथं 30 असेल, किंवा या कोणाचं माप 70 असेल तर या कंसाचं माप असणार 140 असणार. किंवा समजा आता ही आकृती अशी आहे ना, अशाच्या ऐवजी समजा ही आकृती अशी आली APD आणि इथं आला X, तर कोण APD बरोबर 1/2 मापकंस AXD असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता इथं मला दुसरा एक गुणधर्म तुम्हाला सांगायचा आहे. तिसरा गुणधर्म आपल्याला काय विचारलाय, की वर्तुळाच्या कंसाच्या मापांची बेरीज. आता इथं वर्तुळाचे समजा एक कंस या ठिकाणी, समजा माझ्याकडे इथे 1, 2 आणि 3 कंस काढलं. समजा A आहे, B आहे, C आहे, इथं O आहे. आता बघा कंस 3 कंस या ठिकाणी आहे. या ठिकाणी कंस 3 आहे. कंस AB हा एक हिरव्या रंगाचा कंस आहे बाबा, AB तुमच्याकडे दिसला. हा कंस AB आहे, ज्याचं माप या ठिकाणी समजा 120 अंश आहे. दुसरा जो कंस आहे आपल्याकडे या ठिकाणी, दुसऱ्या कंसाला आपण म्हणू BC. हा जो BC कंस या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, याचं माप समजा 110 अंश आहे किंवा 130 अंश आहे BCचं. आणि तिसरा जो कंस आहे या ठिकाणी बघा, हा कंस आहे, त्याला आपण AC म्हणू, BAC म्हणू. याचं माप समजा 110 अंश आहे. तर लक्षात घ्या, वर्तुळाच्या या तीनही कंसाच्या मापांची बेरीज किती असते? 360. 120 अधिक 130 250 आणि 110 360. म्हणजे सगळ्या तीनही कंसांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. समजा या कंसाचं माप दिलं नसेल तर तुम्ही कंसाच्या मापांच्या बेरजेच्या आधारावरती तुम्ही याचं माप काढू शकता. तर हे 3 गुणधर्म खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी. आता या 3 गुणधर्मावर आधारित काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण बघूयात. तर बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या ठिकाणी, या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर इथं काय की केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या कंस PRQ मध्ये, बरं का, याच्यामध्ये काय PRQ अंतर्लिखित केलेला आहे. कोण PRQ बरोबर 75 अंश, तर माप कंस PRQ किती? बघा 2 वेळा आतापर्यंत विचारला गेला. बघा पहिली आकृती काढा, वर्तुळ काढा. या वर्तुळामध्ये O केंद्र आहे. समजा या वर्तुळाचा केंद्रबिंदू आपल्याकडे O आहे. ओके, O केंद्र आहे आणि PRQ मध्ये PRQ अंतर्लिखित आहे. म्हणजे कोण PRQ हा अंतर्लिखित आहे. P आहे, R आहे, Q आहे, हा अंतर्लिखित आहे. ओके, PRQचं माप 75, याचं माप जे आहे ते आपल्याकडे 75 आहे. तर माप कंस PRQ किती? आता माप कंस PRQ म्हणजे काय? इथं जर नीट विचार केला तर आपल्याला माप कंस PRQ म्हणजे या कंसाचं माप विचारलंय. प्रश्न तर विषय उलटा आहे. विषय काय एकदम उलटा आहे. तुम्ही म्हणाल सर याचं माप कसं काय? आपल्या सूत्रानुसार मी हा जो लाल कंस मला दिसतोय ना, त्याचं माप मी काढू शकतो ना. मग मी याचं कसं काढणार? असं तर काय सूत्र नाही. तर बाळांनो लक्षात घ्या, पहिलं या लाल कंसाचं माप काढा. याचं माप काढल्यानंतर संपूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं. 360 मधून या लाल कंसाचं माप वजा केलं की तुमच्याकडे हा हिरवा कंस जो आहे तो तुम्हाला मिळेल. मग पहिली गोष्ट, हा जर 75 असेल तर या कंसाचं माप किती असणार? 150. मगाशीच बघितलं, अंतर्लिखित कोणाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. मग इथं पहिलं सूत्र येईल कोण, बघा माप कोण PRQ बरोबर 1/2 गुणिले माप कंस PQ, माप कंस PQ आपण लिहू. इथं लिहा अंतर्लिखित कोणाचे प्रमेय, अंतर्लिखित कोणाचे प्रमेय बाबा. ठीक आहे. आता PRQ दिला 75, इथं दिला 75 बरोबर माप कंस PQ बरोबर 1/2 माप कंस PQ. ठीक आहे, माप कंस PQ 2 भागिले इकडे आले गुणिले 75 गुणिले 2 बरोबर माप कंस PQ झालं. मग आपल्याकडे माप कंस PQ बरोबर किती आलं? 75 दुने आपल्याकडे आलं 150. ओके, 150 अंश झालं. माप कंस PQ आलं बाबा तुझ्याकडे 150 अंश. आता मला काय काढायचं आहे? मला आता काढायचं आहे या कंसाचं माप PRQचं. आता कंस PRQ आणि कंस PQ दोघांची बेरीज किती असणार आहे? 360. कारण हे दोघे मिळून संपूर्ण वर्तुळ तयार झालेलं आहे. मग इथं लिहायचं माप कंस PQ अधिक माप कंस PRQ, माप कंस PRQ बरोबर 360 अंश. PQ किती बाबा? 150 अंश अधिक माप कंस PRQ, माप कंस PRQ बरोबर 360 अंश. बरोबर. आता या ठिकाणी हा 150 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले, म्हणून माप कंस PRQ बरोबर 360 वजा 150. 360 मधून 150 गेले, 210 अंश राहिले, आलं उत्तर. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. या प्रश्नामध्ये 2 गुणधर्म वापरले, एक तर अंतर्लिखित कोणाचं प्रमेय आणि वर्तुळाच्या कंसांची बेरीज. तर एकदम इझी विषय, 2-3 गुणधर्म बऱ्याचदा एकत्र करून आपल्याला आपल्या गणितापर्यंत पोहोचावं लागतं. पुढचा मुद्दा बघा इथे. आता हे पण गणित काय, आता याला मी जास्त डिटेलमध्ये सांगत नाही, एक्सप्लेन करतो. मला सांगा AOCचं माप काढायचंय. आता बघा हा कोण 65 मापाचा आहे,
मग हा कंस किती असणार, आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार तुम्ही याचं माप काढा. याचं माप किती असणार, हा 65 तर हा तुमचा 130 असणार, बरोबर. आणि आपल्याला विचारलं एओसीचे माप. आता एओसी हा केंद्रीय कोन आहे, तुम्हाला केंद्रीय कोनाचं पण सांगितलं. आता केंद्रीय कोनाचं माप आणि या कंसाचं माप सारखं असतं, म्हणजे हा जो कोन आहे याचं माप सुद्धा तुमच्याकडे 130 अंश येणार आहे. हे तुम्ही ट्राय करा. आता मी प्रत्येक गणित सांगू शकत नाही, काही काही गणित तुम्हाला सांगतो इम्पॉर्टंट, पण ही गणितं पण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आपल्याकडे या ठिकाणी, आता हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न काय माहितीये का, हा थोडासा वेगळा आहे बरं का, जीवांच्या संदर्भात आहे. बघा जर हा आणि या प्रकारचा प्रश्न जो येऊन गेला 3 वेळा आलाय बघा, 2 वेळा आलाय या प्रकारचा प्रश्न, 2 वेगवेगळे प्रश्न आहेत बघा. पहिली गोष्ट आहे ना, या ठिकाणी लक्षात घ्या गुणधर्म काय तो लिहायचा राहिलाय. 2 कंस जर का एकरूप असतील, गुणधर्म काय नीट समजून घ्या. समजा माझ्याकडे अशा प्रकारे वर्तुळ आहे, याच्यामध्ये ही AB या ठिकाणी एक जीवा आहे आणि दुसरी या ठिकाणी समजा PQ जीवा आहे. जर या 2 जीवा एकरूप आहेत, त्यांनी सांगितलं की बाबा 2 जीवा एकरूप आहेत आणि हा जो एक कंस आहे त्याचं माप 90 अंश आहे. आता 2 जीवा एकरूप आहेत, एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. मग हा कंस 90 तर हा पण कंस 90, कारण 2 जीवा एकरूप आहेत. प्रश्न उलटा आला, वर्तुळे जीवा AB आहे, जीवा PQ आहे आणि सांगितलंय की बाबा हे 2 या ठिकाणी मला कंस आहेत ना, हे 2 कंस एकरूप आहेत सर, हे दोन्हीच्या दोन्ही कंस एकरूप आहेत आणि ही जीवा 5 सेंटीमीटर आहे. तर ही जीवा किती असणार, ती पण 5 सेंटीमीटर, कारण 2 कंस एकरूप असेल तर त्या कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात आणि 2 जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात. या गुणधर्मावर आधारित हे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. तसं बघायला गेलं तर 2 वर्षी विचारले गेले होते. तर आपण पहिल्या प्रश्नाचा विचार करूयात. बघा पहिल्या मुद्द्याचा, पहिला मुद्दा काय की कंस AMB बरोबर कंस CND. बघा हा AMB जो कंस आहे हा पांढऱ्या रंगाचा आणि दुसरा जो आपल्याकडे या ठिकाणी CND कंस आहे हा हिरव्या रंगाचा. हे दोन्ही जे कंस आहेत या ठिकाणी मला काय सांगितलं बाबा दोन्हीच्या दोन्ही कंस एकरूप आहेत. मग आपल्याला काय सांगितलं, 2 कंस एकरूप आहेत. तर मग इथं प्रश्न विचारलेला आहे AB बरोबर 5 आहे तर CD किती. आता AB जर 5 असेल तर CD पण किती 5 असणार आहे, 2 कंस एकरूप आहेत. उत्तर लिहिताना लिहायचं की बाबा कंस AMB बरोबर कंस CND आपल्याला दिलंय, म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा जीवा AB बरोबर जीवा CD, 2 जीवा एकरूप आहे, बरोबर, कारण एकरूप कंसाच्या संगत जीवा असं लिहिता येईल. ओके, परंतु आपल्याला दिलंय की AB बरोबर 5 सेमी, म्हणून CD बरोबर सुद्धा तुमच्याकडे आलं 5 सेमी असं लिहिता येईल. दुसरा प्रश्न या ठिकाणी काय बघा, जीवा AB आणि CD एकरूप आहे. आता दुसऱ्या प्रश्नात काय सांगितलंय, हा प्रश्न दुसऱ्या वर्षी आला होता, हा एका वर्षी आणि हा दुसऱ्या वर्षी, आकृती तीच होते बरं का. जीवा AB समजा तुमच्याकडे आणि CD एकरूप आहे. आता जीवा AB एकरूप आहे ही, बरोबर, पांढऱ्या रंगाची, आणि ही दुसरी जीवा जी आहे, हा दुसरा एक रंग आहे, दुसरा रंग घ्यायचा राहिला तोच आला. ही जी दुसरी जीवा आहे हिरव्या रंगाची, या दोन्ही जीवा या ठिकाणी मला सांगितलं की बाबा ही जीवा आणि ही जीवा या दोन्हीच्या दोन्ही जीवा आपल्या एकरूप आहेत. ओके, मग 2 जीवा एकरूप असेल तर त्यांचे संगत कंस एकरूप असतात, म्हणजे इथे हा जो कंस आहे आणि हा जो कंस आहे दोन्ही कंस सुद्धा एकरूप असणार, कारण 2 जीवा एकरूप आहे. ठीक आहे, आता इथं कंस AB जर का 120 आहे, साधी गोष्ट आहे, AB कंस 120 आहे तर हा सुद्धा तुमचा 120 असणार, तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हुशार आहे तुम्ही आता. तर अशा प्रकारे एकंदरीत ह्या गुणधर्मावर आधारित सुद्धा प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, मी गणित माझ्याकडून सुटतील काही, पण गुणधर्म एकही सुटणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गुणधर्म जो आहे त्यावरची प्रत्येक गणित मी घेण्याचा प्रयत्न करेल. ओके, बघा आता या ठिकाणी बघा, इथे थोडासा वेगळा प्रश्न आहे की हा प्रश्न जरा समजून घ्या. याच्यात काय दिलंय, मी सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघतोय प्रत्येक प्रकारचे. या प्रश्नामध्ये काय दिलं की बाबा आकृतीमध्ये C केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये G, D, E आणि F हे बिंदू आहेत. ECF चे माप 70 अंश आहे. ECF बघा, ECF हा जो कोन आहे याचं माप बाबा मला दिलेलं आहे 70 अंश. दुसरा मुद्दा कंस DGF म्हणजे हा DGF जो कंस आहे तुमच्याकडं बघा, हा जो कंस आहे DGF याचं माप D, G आणि F, बघा हा DGF म्हणजे इथपर्यंत आला, याचं माप मला दिलं 120 अंश, बरं 200 अंश दिलं, सॉरी, याचं माप मला दिले 200 अंश. आणि मला काय सांगितलंय बाबा, मला यांनी सांगितलं की तुम्हाला माप कशाचं काढायचंय, माप कंस DE काढा आणि DEF काढा. म्हणजे हा DE काढायचा आहे, बरोबर, हा समजा तुम्हाला DE काढायचा आहे आणि त्याचबरोबर DEF हा काढायचा आहे. एवढा भाग तुम्हाला एवढं माप काढायचं आहे. ठीक आहे, आता इथं कसं काढायचं बाबा, बघा लक्षात घ्या. आता मला सांगा, हा कोन केंद्रीय कोन आहे, हा 70 अंश, तर हा किती झाला तुमचा 70 अंश झाला, कारण केंद्रीय कोनाचं माप आणि त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाचं माप एकरूप असतं. मगाशी गुणधर्म बघितला
तो गुणधर्म मगाशी सांगितला नसता तर हे डोक्यावरून नसतं का गेलं, म्हणून मी आधी गुणधर्म सांगितले. मग हा 70 आहे, हा 200. आता या 3 कंसांची बेरीज किती? 360. कंसांचा गुणधर्म पण सांगितला आपण मगाशी. तिघांची बेरीज 360 करून हा येईल. हा आला की हा आणि हा दोघांची बेरीज म्हणजे DEF झाला विषय. आता टप्प्याटप्प्याने आपण जाण्याचा प्रयत्न करू. पहिला मुद्दा आपण या ठिकाणी लिहू की कोण, बरं का, माप कंस या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की बाबा माप कंस EF, निळ्या रंगाचा बघा, माप कंस EF बरोबर माप कोण ECF. कारण काय बाबा, केंद्रीय कोण या ठिकाणी लिहा, केंद्रीय कोण आहे हा काय बाबा, केंद्रीय कोण आहे, त्यामुळे आपण इथे लिहिलं. म्हणून आपण लिहू माप कंस EF बरोबर या केंद्रीय कोणाचं माप किती आहे? 70 अंश. म्हणजे हा आला 70 अंश झाला. आता पुढचा मुद्दा जो आहे त्याच्याकडे आपण जाऊयात, पुढच्या पॉइंटकडे, की या 3 कंसांची बेरीज किती असणार आहे? 360. म्हणजे DE लाल कलरचा बघा, माप कंस DE लाल रंगाचा कंस जो आपल्याला काढायचा आहे, अधिक माप कंस EF हिरवा रंग नाही निळा रंग EF अधिक माप कंस DGF कुठला रंग? हिरवा रंग बरोबर 360 अंश. बरोबर. आता माप कंस DE आपल्याला काढायचं आहे. माप कंस DE बाबा मला काढायचा आहे. माप कंस EF किती? 70 आहे आणि तो 200 आहे. हा लिहिला 70 अंश अधिक DGF हिरवा किती बाबा? 200 अंश बरोबर 360 अंश. त्याच्यानंतर आता मला पुढे काय करता येईल बाबा? माप कंस DE अधिक 200 अधिक 70 किती झालं बाबा? 270 अंश बरोबर 360 अंश. आता माप कंस DE बरोबर 360 अंश आपल्या जागेवर 270 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 270 आणि या ठिकाणी 360 मधून 270 गेले, माझ्याकडे राहिले 90. म्हणजे DE जो आहे तो 90 अंश मापाचा आला. तुमचा DE किती? 90 अंश. ठीक आहे, हा झाला 90 अंश. आता मला काय काढायला सांगितलंय? पुढचा एक कोण आहे, तो कुठला कोण? आपल्याला कंस सांगितलंय DEF. आता कंस DEF किती असणार आहे बाबा? माप कंस DEF बरोबर. आता हा DEF म्हणजे काय? DEF म्हणजे लाल आणि निळा मिळून DEF म्हणजे DE अधिक EF. म्हणजे लिहायचं कंस DE अधिक कंस EF बरोबर. किती झाला? 90 अधिक 70 बरोबर. DE 90 EF 70, 90 आणि 70 झालं 160 अंश. संपला ना भाऊ विषय. काय अवघड याच्यामध्ये? कन्सेप्ट समजून घ्या. IMP गणित नका, कन्सेप्ट समजून घ्या. नुसतं IMP करून काय होत नाही. शॉर्टकट मारायचा प्रयत्न करू नका. मी तर त्यातल्या त्यात मी इम्पॉर्टंट सांगतोय. माझे लेक्चर जे तुम्ही बघाल ते बघितल्यानंतर यावर आधारित कुठलीही गणित आली तरी तुम्ही सोडू शकाल. बघा, एकरूप जीवांचे IMP म्हणजे सट्टा असतो, लागला तर लागला, नाही तर विषय गंभीर आहे. एकरूप जीवांचे संगत कंस बघा, मगाशीच झाला तो गुणधर्म एकरूप जीवांचे संगत कंस. तुम्हाला सांगितलं 2 जीवा एकरूप असतील तर संगत कंस एकरूप असतात. चक्रीय चौकोनाचे प्रमेय लक्षात घ्या. इथे चक्रीय चौकोनाचा प्रमेय हा घटक खूप महत्वाचा आहे. कारण एकतर प्रमेय सुद्धा येतं, चक्रीय चौकोनाचे प्रमेय सिद्ध करा हा सुद्धा येतो. म्हणजे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात आणि हे प्रमेय खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेला. आणि या प्रमेयावर मी सकाळी डिटेल्समध्ये चर्चा केली 7 वाजता. प्रमेयांची म्हणजे सगळ्या प्रमेयांची 5 प्रमेयांवर चर्चा केली. त्या 5 प्रमेयांची व्हिडिओ जी आहे तिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो, नंतर तुम्ही ती बघू शकता. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी चक्रीय चौकोनाचे प्रमेय ते काय असतं? समजा माझ्याकडे हा ABCD चक्रीय चौकोन आहे, तर याचे सम्मुख कोण पूरक असतात. म्हणजे समोरासमोरच्या कोणांची बेरीज 180. काय गुणधर्म? कोण A अधिक कोण C बरोबर 180 अंश असणार किंवा B अधिक D बरोबर कोण B अधिक कोण D बरोबर 180 अंश यांची बेरीज असणार तेवढी. आता बघा लक्षात घ्या एखादं उदाहरण. समजा जर A 70 अंश आहे तुमच्याकडे, तर C किती असणार? 70 अंश आहे तर C किती असणार? आपल्याला माहिती आहे कोण A अधिक कोण C बरोबर 180 अंश असतं. कोण A चं माप 70 अंश आहे तर कोण C चं माप काढायचं आहे, C बरोबर 180 अंश असेल. 70 अधिक आहे बरोबर गेला वजा झाला, कोण C बरोबर 180 वजा 70, 180 मधून 70 गेले 110 झालं. म्हणजे या कोणाचं माप 110 अंश असेल. एकदम साधा विषय. 2 गुणधर्म जे आहे ते समजून घ्या. समोरासमोरील कोणांची बेरीज 180 अंश असते. फक्त इथे लिहायचं चक्रीय चौकोनाचं प्रमेय गणित लिहिताना. यावरचं गणित बघूया. बघा हा प्रश्न, इथे ऍक्च्युली 2 प्रश्न आहेत. हा प्रश्न मार्च 2020 ला आलता, हा प्रश्न नोव्हेंबर 2020 ला. काय दिलं बाबा इथं? कोण P बरोबर 110 आणि हा एक प्रश्न बघा आला होता. कोण PSR
PSR किती, PSR, P इथं S इथं R, हा किती 80 अंश आहे. तर आपल्याला PQR काढा, तर हा काढा. दोघांची बेरीज किती 180 अंश. लिहायचं चौकोन ABCD, ABCD नाही PQRS, PQRS हा चक्रीय चौकोन आहे. हा आपला चक्रीय चौकोन आहे. ओके, मग चक्रीय चौकोन आहे म्हणून आपण लिहू शकतो कोण PSR म्हणजे S, PSR अधिक कोण PQR बरोबर 180 अंश. PSR दिले 80, मग 80 अंश अधिक कोण PQR बरोबर 180 अंश. आता कोण PQR ला म्हणायचं भावा तू इथंच थांब, कुठं जाऊ नको, 180 पण आपल्या जागेवर. हा 80 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 80. मग या ठिकाणी कोण PQR बरोबर 180 मधून 80 गेले 100. PQR किती आलं 100 आलं. फक्त इथं कंसामध्ये लिहा चक्रीय चौकोनाचे प्रमेय, तो गुणधर्म लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बाकी आता तुम्ही हे सोडू शकता. P 110 आहे हा, तर हा झाला 70. किती भारी विषय. P 75 आहे, दुसऱ्या वेळेस आला होता प्रश्न P 75 आहे, तर हा किती ते काढा तुम्ही. बाकी काढू शकताय, मी एक गणित सांगितलं, बाकी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शकताय. पुढचा हा एक प्रश्न आहे बघा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा पण येऊ शकतो चक्रीय चौकोनावर आधारितच आहे. इथं काय कोण R आणि N यांची मापं दिले, तर R आणि N यांची मापं काढा. X स्वरूपामध्ये दिलेत, तर ही मापं काढा. तर हा प्रश्न काय बाबा, कोण R अधिक कोण N बरोबर 180 अंश आपल्याला माहिती आहे. फक्त लिहिताना काय लिहायचं की बाबा चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे, म्हणून चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार कोण R अधिक N बरोबर 180. R आहे 5x वजा 13 आणि N आहे 4x अधिक 4 बरोबर 180 आपल्या जागेवर. आता 5x आणि 4x, 5 आणि 4 झाले 9x, हे वजा 13 आणि हे अधिक 4 बरोबर 180 अंश. तर इथं पहिली x ची किंमत काढायची. x ची किंमत काढल्यानंतर या दोन किमती येतील. आता 9x आपल्या जागेवर, इथं वजा अधिक काय होणार, वजा, बाकी चिन्ह भिन्न म्हणजे वजा होणार. 13 तून 4 गेले 9, वजाचं चिन्ह बरोबर 180 डिग्री. 9x आपल्या जागेवर 180 आपल्या जागेवर, x ची किंमत काढायची म्हणून 9x ला इथं ठेवलं. हा वजा 9 पलीकडे जाऊन होईल अधिक 9 आणि 9x बरोबर 180 अधिक 9 189. मग आता मला x ची किंमत काढायची. x आपल्या जागेवर 189 आपल्या जागेवर, हा 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले झाला x बरोबर 9 दुने 18, 9 एक्के 9, x बरोबर 21. x 21 आला. आता मी काढतो R. मग आता R ची किंमत काढायचं सूत्र कुठलं, हेच 5x वजा 13. R बरोबर काय 5x वजा 13. 5 गुणिले x ची किंमत किती 21 वजा 13. 21 पंचे किती झालं, 21 पंचे 105 वजा 13. त्यानंतर 5तून जर 3 गेले तर माझ्याकडे राहतात 8. 10तून 1 गेला 9, 98 अंश. 98 अंश आलं माझ्याकडं. हा 98 अंश आहे. पुढचा कोण बघा N. कोण N बरोबर किती 4x अधिक 4, 4x. 10तून 1 गेला हा 9 बरोबर. 5तून 3 गेले 2, 5तून 3 गेले 2 सॉरी बरं का. 5तून 3 गेले 2 आणि इथं 9 म्हणजे 92 अंश आला. 98 नाही 92. आता 4x अधिक 4, 4 गुणिले x ची किंमत आहे आपल्याकडे 21 आणि अधिक 4 बरोबर. 21 चोक 84 अधिक 4, 84 अधिक 4 किती बाबा 88. ठीक आहे, एकदा चेक करा दोघांची बेरीज 180 येते का, ती चेक करा 180 येईल. तर नाही आली तर समजायचं चुकलंय आपलं. तर अशा प्रकारे हा एक प्रश्न आहे की जो आपल्याला 2 मार्काला वगैरे किंवा 3 मार्काला येऊ शकतो. पण कन्सेप्ट लक्षात घ्या, याच्यापेक्षा वेगळा जरी एखादा प्रश्न आला तरी आपल्याला सोडवता आला. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांची आपली एक चांगली तयारी झाली पाहिजे. म्हणजे कुठलाही प्रश्न आपल्या हातून सुटला नाही पाहिजे. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊयात मित्रांनो. फक्त पुढे जाण्याच्या अगोदर मला एक रिक्वेस्ट करायची आपल्या सगळ्या मित्रांना की बरेच विद्यार्थी या ठिकाणी नवीन दिसत आहेत पण अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केला. तर प्लीज मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं एक बेलचं जे बटन आहे ते दाबा, जेणेकरून मी जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल आपल्या युट्यूब चॅनलवर तेव्हा त्याची लिंक जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता आणखी एक या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की पुढचा जो गुणधर्म आहे तो आपण समजून घेऊयात. प्रत्येक गुणधर्म महत्वाचा आहे. हा गुणधर्म काय, स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. म्हणजे समजा ही माझ्याकडे एक स्पर्शिका आहे, एक स्पर्शिका काढू, तर यावर आधारित पण एक प्रश्न एका वर्षी आला होता. ही माझ्याकडे समजा स्पर्शिका आहे अशा प्रकारे आणि ही समजा छेदिका आहे, अशी छेदून जाणार. तर बघा लक्षात घ्या, इथं समजा A आहे, B आहे आणि C आहे आणि इथं समजा D आहे आणि इथं समजा X आहे. लक्षात घ्या, या कोनाचं माप स्पर्शिका छेदिका या प्रमाणानुसार या कोनाचं माप आणि हा कंस या कोनाचं माप म्हणजे कोण ABC बरोबर 1/2 माप कंस AXB. बघा ABC या कोनाचं माप म्हणजे हा जो कोन आहे याचं माप काय असतं
या कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म. या कंसाचं माप जर का 100 असेल तर या कोनाचं माप 50 असणार, लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे या कोनाचं माप या AB या कंसाच्या निम्म असणार आहे. तर हा गुणधर्म आहे आणि या गुणधर्मावर आधारित एक गणित आहे इथं बघा. हे जे गणित आहे या गणितात जर तुम्ही बघितलं तर इथं काय दिलंय की बाबा खालील किमती काढा. डीबीसी मला दिलाय 50. हा डीबीसी म्हणजे या कोनाचं माप दिलंय 50 आणि मला सांगितलं कंस BXD काढा. आता BXD म्हणजे या कंसाचं माप किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर या संदर्भातलं आपलं सूत्र मी आताच बघितलं. या सूत्रानुसार हा जो कोन आहे ABC याचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. आपल्याला माहिती स्पर्शिका छेदिका कोनाचं प्रमेय. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं पहिला मुद्दा कोन DBC बरोबर 1/2 माप कंस BXD हे आपल्याला असतं माहिती आहे बरोबर. इथं लिहा स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. आता DBC दिलाय 50 अंश, मग इथं लिहायचं 50 अंश. त्याच्यानंतर बरोबर 1/2 माप कंस BXD 2 भागिले तर आता आला गुणिले 50 गुणिले 2 बरोबर माप कंस BXD 50 दुने किती झाले 100 झाले. म्हणून लिहू माप कंस BXD बघा माप कंस BXD बरोबर 100 अंश झालं. BXD झालं 100 अंश. आता मला काय सांगितलंय BAD. आता लक्षात घ्या, आता BAD चा जर विचार केला आता BAD बघा BAD हा B हा A आणि हा D लाल रंगाचा कोन बघा. हा कुठला कोन आहे आंतरलिखित कोन आहे बरोबर. आंतरलिखित कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असतं, आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. आता याचा आहे 100 म्हणजे याचं किती असणार 50. मग तुम्ही सूत्र लिहिणार BAD बरोबर 1/2 माप कंस DXB किंवा BXD आंतरलिखित कोनाचे प्रमेय आणि त्यानुसार तुम्ही या कोनाचं माप काढू शकताय. ओके, पुढे जाऊयात थोडंसं. तर बघा पुढचा मुद्दा आहे वर्तुळ जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. बघा 2 जीव आहेत या बाहेर एकमेकांना छेदतात. तर इथं सूत्र कसं तयार होतं लक्षात घ्या. आकृतीवरून सूत्र कसं तयार होतं हे समजलं पाहिजे. इथं M हा शेवटचा बिंदू आहे, दोघांचा छेदन बिंदू. तर सूत्र लिहायला इथं M पासून सुरुवात करायची आणि M हा सगळीकडे आला पाहिजे हे लक्षात घ्या. मग कसं लिहायचं, या बाजूला E आहे आणि N आहे बरोबर. मग काय करायचं ME गुणिले MN बरोबर. लक्षात घ्या ME गुणिले MN सगळीकडे M आला पाहिजे. आणि पलीकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं पलीकडच्या साईडला कोण दोघ जण आहे तर पलीकडच्या साईडला F आहे आणि S आहे. मग सूत्र काय MF गुणिले MS. तर असं सूत्र लिहिता येईल MF गुणिले MS. सगळीकडे M आला पाहिजे कारण M महेंद्र सरांचा आहे. सगळीकडे M आला पाहिजे. कसं ME गुणिले MN आणि MF गुणिले MS. बघा आकृती बदलली. समजा सूत्र जर का असं आलं, समजा अशी माझ्याकडे एक आकृती असेल, असं वर्तुळ आहे आणि त्याची आकृती समजा अशी आली. इथं आला A, इथं आला B, इथं आला C, इथं आला D आणि इथं आला E. मग सूत्र काय होणार AB गुणिले AC बरोबर AD गुणिले AE. सगळीकडे A आला पाहिजे. AD गुणिले AE. चुकून सदा असं लिहिलं एखाद्याने AB गुणिले BC चुकलं, AD गुणिले DE चुकलं. AB गुणिले AC पाहिजे, सगळीकडे A पाहिजे आणि AD गुणिले AE सगळीकडे A पाहिजे लक्षात घ्या. आणि इथं सगळीकडे M पाहिजे लक्षात घ्या. ओके, आता यावर आधारित काही गणित आहेत का तर बघा हे गणित आहे या कन्सेप्टवर आधारित. तर या प्रकारचं गणित खूप वेळा बोर्डाच्या परीक्षेला विचारलंय. मग याच्यामध्ये बघा आपलं सूत्र कसं तयार करायचं. मग अगोदर लिहायचं आकृतीमध्ये PST आणि PQ आकृतीमध्ये कुठल्या प्रमेयानुसार जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार सूत्र काय PS गुणिले PT बरोबर. PS गुणिले PT आणि बरोबर PQ गुणिले PR हे झालं तुमचं सूत्र. फक्त लिहायचं जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार. आता इथं किमती काय काय दिल्यात बघा. मला PQ दिले 6, ही PQ दिले 6. मला QR दिले 10, मला PS दिले 8, तर मला TS काढा, ही TS काढायची आहे. आता बघा सूत्राचा जर विचार केला तर PS आहे का बाबा, यस बाबा 8 आहे PS गुणिले PT नाही माहिती, PQ किती 6 आहे. आता गुणिले PR घाई गडबडीमध्ये मुलं 10 लिहू शकतात, पण PR नाही 10 QR आहे. PR किती 6 अधिक 10 16 बरोबर ना. PR तुमच्याकडे किती आला PR बरोबर PQ अधिक QR असणार.
पी क्यू किती 6 अधिक 10 असणार, किती असणार 16. मग पी क्यू पी आर किती झालं 16, पी क्यू 6 पी आर 16. आता पीटी काढू. पीटी बरोबर 8 पीटी बरोबर 16 96. पीटी बरोबर 96 आपल्या जागेवर बरं का, 6 6 36. अच्छा आला 3 आणि 6 1 3 3 9. पीटी 8 गुणिले इकडे आले भागिले बरं का, 8 इथं आले भागिले. 8 पीटी बरोबर 96, 8 गुणिले इकडे आले भागिले, म्हणून पीटी बरोबर 12 8 96, म्हणून पीटी बरोबर मला मिळाले 12. आता हा पीटी 12 आहे डायरेक्टली, मला टीएस काढायचा आहे. मग टीएस कसा काढणार? टीएस बरोबर पीटी मधून कोणाला वजा करावं लागणार? पीएस ला वजा करावं लागणार. पीटी आहे 12 मधून 8 वजा गेले, 12तून 8 गेले 4 झालं. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. म्हणजे अशा प्रकारे प्रश्न येतात मित्रांनो. आणि आकृतीवरून सूत्र तयार करताना ज्या मुलाला येतं न करता तो या प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी सोडू शकतो. नाहीतर मी एखाद्याला 4 IMP दिली ती सोडवता येणार नाही, कारण तुम्हाला फॉर्म्युलाच माहिती नाहीये. आता समजून सांगेल पण डोक्यावरून जाईल तुमच्या, कारण फॉर्म्युलाच माहिती नाही, कन्सेप्ट माहिती नाही. जीवांच्या अंतरछेदनाचे प्रमेय. आता इथं समजा ई बिंदू असेल तर इथं सूत्र कसं एकदम सोपं आहे. इथं सूत्र कसं, इथं फक्त ई मध्ये ना तो आला पाहिजे. बघा इथं हा कोण आहे बाबा, एक जीवा आहे. कुठली आहे? ए ई बी. ए ई जीवा आहे. मग इथं बघा ए आहे, मध्ये रेल्वे स्टेशन ई आहे आणि बी आहे. मग ए ई गुणिले ई बी. समजलं विषय काय आहे? ए ई गुणिले ई बी झालं. आणि बरोबर पलीकडे आता दुसरी जीवा कोण आहे? सीई गुणिले ईडी. सीई गुणिले ईडी. फक्त काय करायचं, एकच मार्ग आहे, एकाच मार्गाने जायचं सरळ. पहिलं इथून सरळ जायचं, मग इथून जायचं सरळ रस्त्याने चालत. जाता जाता जे भेटतील त्यांना घ्यायचं. मग जसं ए ई गुणिले ई बी झालं, त्याच्यानंतर सीई गुणिले ईडी. एखाद्याने असं लिहिलं, पहिलं सीई गुणिले ईडी लिहिलं ओके, आणि नंतर एई गुणिले ईबी लिहिलं ओके. सगळीकडे ई आला पाहिजे याची काळजी घ्या. पुढचा बघा, आता यावर आधारित काही प्रश्न आहे का? बघा आता हा प्रश्न या कन्सेप्टवर आधारित आहे, जीवांच्या अंतरछेदनाचे प्रमेय असं लिहायचं. आता इथं सूत्र काय होणार? एमडी गुणिले डीएन. डायरेक्ट सूत्र लिहा, जीवांचे एमडी गुणिले डीएन आणि बरोबर आरडी गुणिले डीएस. आरडी गुणिले डीएस. विषय काय? आता किमती काय दिल्यात त्या बघा. काय दिलं बाबा? आरडी 15 ओके बाबा, यस आरडी 15 आहे. डीएस 4 बर बाबा, डीएस 4 आहे. एमडी 8 बर बाबा 8 आहे. आणि डीएन काढा, टाका किमती, उत्तर काढा, संपला विषय. एमडी किती बाबा? 8 आहे गुणिले डीएन. डीएन किती बाबा काढायचंय? आरडी किती आहे बाबा? आरडी 15 आहे आणि गुणिले डीएस किती? 4. 8 डीएन बरोबर 15 चौक 60. डीएन आपल्या जागेवर 60, आपल्या जागेवर 8 गुणिले इकडे आले भागिले झाले 8 ओके. हा बघा 8 भागिले झाले, लक्षात घ्या. एमडी आहे 8, त्याच्यानंतर डीएन काढायचंय, त्याच्यानंतर आरडी 15, डीएस 4 आहे. 8 डीएन बरोबर 15 चौक 60. 60ला आता आपल्याला 8ने भाग लावायचा आहे. 8 45 8 6 48 38 37 56 वजा 60 मधून 56 गेले 4, एक घेतला 0, एक घेतला पॉईंट आणि 8 45. उत्तर आलं 7.5. डीएन बरोबर 7.5 एकक हे उत्तर येईल तुमचं. झालं. म्हणजे सूत्र फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी आणि त्या सूत्रांवर आधारित हे गणित आहे. इथं पण तसंच आहे. नोव्हेंबर 2020 ला आलं होतं, तर हे गणित तुम्ही सोडू शकताय. इथे बघा स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. हे आता स्पर्शिका छेदिका, आता हे प्रमेय कसं, इथं एक स्पर्शिका आहे आणि ही छेदिका आहे. तर जी स्पर्शिका कोण आहे बाबा? पीएस ही स्पर्शिका आहे. तर पीएस इथं काय करायचं? पीएस चा वर्ग. सूत्र कसं? पीएस चा वर्ग बरोबर काय करायचं? पी क्यू गुणिले पी आर. सगळीकडे पी पाहिजे. पी क्यू गुणिले पी आर झालं. आकृती कशी येऊ दे, सूत्र तयार करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ जर अशी आकृती आली, ही आली तुमची स्पर्शिका, ही बाबा एबी तुमची समजा स्पर्शिका आहे आणि ए डी ई ही छेदिका आहे. तर सूत्र काय? एबीचा वर्ग. ही स्पर्शिका आहे ना, एबीचा वर्ग. आणि पलीकडे ए सगळीकडे आला पाहिजे, लक्षात घ्या. ए सगळीकडे आला पाहिजे म्हणजे एडी गुणिले एई. एडी गुणिले एई, संपला विषय. असं आपण सोडवू शकतो. ठीक आहे. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय यावर आधारित काय गणित आहे बघा. यावर आधारित हे गणित बोर्डाच्या परीक्षेला एका वर्षी आलं होतं, मार्च 2020 ला. सूत्र काय तयार होणार? इथं लिहायचं पीएस ही स्पर्शिका आहे आणि पीक्यू आर ही छेदिका आहे, म्हणून स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार पीएस चा वर्ग बरोबर पीक्यू गुणिले पी आर. पीक्यू गुणिले पी आर. आता मला सांगा काय काय दिले? पीक्यू दिले 3.6 बरं का, ही जी पीक्यू आहे ती दिले 3.6. क्यू आर दिले 6.4. क्यू आर दिले 6.4 आणि तर पीएस या ठिकाणी मला काढा. आता पीक्यू किती दिले? 3.6 बरोबर. पी आर जे आहे, पी आर म्हणजे काय बाबा? पी आर दिली नाही तुम्हाला, पीक्यू आणि आरक्यू दिले. पी आर किती झाले? 3.6 अधिक 6.4 यांची बेरीज. मग इथं वाटलंच तर लिहा 3.6
अधिक 6.4. मग बघा 3.6 गुणिले या दोघांची बेरीज केली तर ती 10 येईल आणि 3.6 गुणिले 10 36. PS चा वर्ग 36 तर PS बरोबर 36 चं वर्गमूळ आलं 6. तर असं हे गणित आहे. हे गणित एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलं होतं आणि अशा प्रकारचं गणित येऊ शकतं पुढे सुद्धा. बघा पुढे आकडे बदलतील पण गणित तेच राहील. आता ही काही थोडीशी वेगळ्या प्रकारची गणित आहेत, एक्स्ट्रा मधली काही गणित आहेत. तर ही गणित मला असं वाटतं तुम्ही ट्राय करा. हे गणित एकदा आलं होतं. बघा आता इथं बरेचसे गुणधर्म एकत्र येतात. उदाहरणार्थ मला काय सांगितलंय, आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. म्हणजे ही जी जीवा AB आहे तिची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. म्हणजे ही AB जीवा, त्याचबरोबर OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि OB पण वर्तुळाची त्रिज्या आहे. तर कोण AOB काढा आणि कोण ACB काढा, ACB. आता एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे बघा एक हा आपण जर बघितलं की आकृतीमध्ये AB बरोबर AO बरोबर BO तिन्ही बाजू एकरूप आहेत. म्हणजे तुमचा जो त्रिकोण AOB आहे, त्रिकोण AOB हा काय झाला, हा समभुज त्रिकोण झाला. समभुज त्रिकोण झाला. समभुज त्रिकोण आहे. मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला समजून सांगतो, फक्त कळायला पाहिजे. आता हा समभुज त्रिकोण आहे, तर समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप 60 अंश असतं. म्हणजे हा कोण तुमचा 60 मापाचा आला. आता मला सांगा, हा कोण जर का तुमचा 60 मापाचा आहे तर हा जो कंस आहे तो किती मापाचा झाला? केंद्रीय कोणाचं माप आणि ह्या कंसाचं माप सारखं असतं. या कंसाचं माप झालं 60 अंश. आता या कंसाचं माप 60 आहे तर कोण ACB बघा, हा कोण A, C आणि B हा कुठला कोण आहे? अंतर्लिखित कोण आहे. आणि ह्या अंतर्लिखित कोणाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. मग तुम्ही लिहू शकता की बाबा कोण ACB बरोबर 1/2 माप कंस AB. असं आपण या ठिकाणी माप कंस AB असं आपण लिहू शकतो. आणि मग लिहू शकतो 1/2 गुणिले माप कंस AB किती? 60 आहे. मग 1/2 गुणिले 60 लिहिलं, 2-6 म्हणजे 30 अंश आलं. आता पुढची गणितं मी अशी फटाफट शॉर्टकटने सांगतो, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. डिटेलमध्ये मी ही सगळी गणितं डिटेलमध्ये माझ्या ॲपवरती घेतले. आपलं ॲप जे आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, त्याच्यावरती जो कोर्स मी बनवला त्या कोर्समध्ये ही सगळी गणितं डिटेल्समध्ये मी सांगितलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी बरीचशी गणितं आहेत की जी डिटेलमध्ये सांगितलेली आहे. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, युट्यूबवरती डिटेलमध्ये सांगता येत नाही, वेळ कमी आहे, कारण आपल्याला अजून पुढच्या काही प्रकरणांवर चर्चा करायची आहे. तर या सगळ्या गणितांवरती ॲपमध्ये डिटेल्स चर्चा केलेली आहे. आता हे एक गणित आहे, या गणितामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. आता ही सगळी गणितं पुढची ती तुम्ही ट्राय करा, जी गणितं तुम्हाला इथं दिसतात. आता इथे बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, इथं काय दिलेलं आहे आपल्याला की या गणितामध्ये दिलंय की ACBचं माप 52 आहे. ACB याचं माप 52 अंश असेल तर ADBचं माप किती? या कोणाचं माप किती? या दोघांची बेरीज 180 अंश असते. मग 180 मधून 52 वजा केल्यावर येईल, किंवा हा कोण 90 असणार, हा कोण 90 असणार, हा 52 असणार. तर हा कोण काढायचा असेल तर चौकोनाच्या 4 कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. या गुणधर्माच्या आधारावर काढू शकता. आता इथे लक्षात घ्या, हा एक प्रश्न जरा थोडासा वेगळा आहे. बघा, ह्या प्रश्नाकडे आपण चर्चा करूया. त्या प्रश्नावर इथे मला सिद्ध करायचे, सिद्धता आहे म्हणून मी सांगतो. ही सिद्धता खूप सोपी आहे. याच्यामध्ये पक्ष पहिलं लिहू आपण. काय काय दिलंय बाबा? पक्ष. एकदम विषय सोपा आहे. पक्षात काय दिलंय मला? पक्षात दिलंय की जीवा AB एकरूप जीवा CD. बरं का, जीवा AB एकरूप जीवा CD. दोन जीवा कशा आहेत बाबा? एकरूप आहेत. AB आणि CD या दोन जीवा एकरूप आहेत. मग आता दोन जीवा एकरूप असतील तर एकरूप कंसाचे एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात, आपल्याला माहिती आहे. म्हणून साध्य आपल्याला काय करायचंय? साध्य काय करायचं ते आधी लिहून घेऊयात. साध्य करायचे कंस AC, साध्य करायचे कंस AC बरोबर कंस BD. पहिलं पक्ष आणि साध्य लिहायचं आणि नंतर मग सिद्धता लिहायला जायचं बाबा. सिद्धता. आता लक्षात घ्या, पक्ष म्हणजे काय? मी मागाशी सांगितलं किंवा मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललोय. पक्ष म्हणजे तर सिद्ध करा, याच्या अगोदर जे असतं ते पक्षात लिहायचं आणि तर सिद्ध करायच्या नंतरचा भाग साध्यात. आता मला AC हा कंस आणि BD हा कंस, हे कंस एकरूप आहेत हे मला सिद्ध करायचं आहे. त्याच्या आधी मग पक्षातलं एक विधान लिहा, म्हणजे तुम्हाला मार्क कसे मिळतील. पक्ष लिहिलं म्हणजे इथं समजा एखाद्या मुलाला मला येतच नाही, काहीच गणित येत नाही, मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? असं सिद्धता आली तर पहिलं लिहायचं पक्ष. तर सिद्ध करायच्या अगोदर जे काय दिसेल ते पक्षात लिहायचं आणि तर सिद्ध करायच्या नंतर साध्यात लिहायचं. लिहिलं आणि त्याच्यानंतर सिद्धतेमध्ये काय करायचं? पक्षातलं विधानिक उचलून लिहायचं. चला, पक्षातलं लिहिलं बाबा. जीवा AB बरोबर जीवा CD. 3 मार्काला जर प्रश्न आला तर 1.5 मार्क तर मिळाले नाही, 1.5 मार्क मिळाले. जिथे 0 मिळायचे तिथे 1.5. मग आता पुढे काय होईल? इथं लिहा पक्ष आणि असं पण लिहा बरं का, पक्षामधून याला मी उचललेला आहे. आणि आता काय करायचं बघा, दोन जीवा एकरूप असतील तर आपला गुणधर्म काय? जर दोन जीवा एकरूप असतील
तर त्यांच्यामधले संगत कंस एकरूप असतात. मग AB या जीवेत कुठला कंस येतो? AB मध्ये येणारा कंस आहे ACD, म्हणून कंस ACD अधिक बरोबर जेव्हा CD मध्ये येणारा कंस कुठला? CD मध्ये येणारा कंस आहे CBD, कंस CBD लिहिलं. एकरूप जीवांचे संगत कंस. आता तिसरा पॉइंट जर तुम्ही बघितला, बघा हा जो ACB जो कंस आहे तो कसा मिळतो? AC प्लस CB मिळून. काय मिळून म्हणतो? कंस AC अधिक CB, कंस AC अधिक कंस CB केलं तर मला तो मिळणार आहे. म्हणजे ACB म्हणजे AC अधिक CB. ठीक आहे. आणि पलीकडे CBD जो कंस आहे, CBD म्हणजे काय? CB अधिक BD बरोबर कंस CB अधिक कंस BD झालं. मला सांगा काय कट होईल? बघा या दोघांमध्ये जर तुम्ही विचार केला तर हा CB कट होईल. सारखा आहे ना, CB कट झाला. CB कट झाला, मग राहिला काय? कंस AC बरोबर कंस BD, माप कंस वगैरे लिहा. कंस AC बरोबर BD सिद्ध झालं. तर इतका सोपा विषय असतो, याला आपण अवघड समजत असतो. कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही या गणितांना सोडू शकता. ही गणितं किंवा कुठलंही गणित बाहेरचं जरी आलं पुस्तकातल्या तरी ते सोडवू शकतो आपण. आता इथे एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे की इथे एक सूत्र वेगळं होतं. कारण मला जर का या ठिकाणी या कोनाचं माप काढायचं, बघा आकृतीमध्ये माप कंस NS, बघा हा जो NS जो कंस आहे या ठिकाणी, हा NS पांढऱ्या रंगाचा हा कंस आहे. या कंसाचं माप मला दिलेलं आहे 125 अंश बरोबर. त्याच्यानंतर या कंसाचं माप आहे, आतला जो कंस आहे त्याचं माप दिलेलं आहे 37. आता इथं ते सूत्र नाही येणार ME गुणिले MN, कारण इथं त्या रेषाखंडांची वगैरे किमती नाही दिल्या. इथं कंसांचा, इथं कोनांचा विषय, कंसांची माप दिलेत आणि कुठल्या कोनाचं माप काढायला सांगितलंय? काढा एका कोनाचं माप जो आहे NMS, N आहे M आहे S, हा पोपटी रंगाचा कोन. या कोनाचं माप काढण्यासाठी सूत्र येतं, लक्षात घ्या. सूत्र काय? कोन NMS बरोबर 1/2 कंसात, लक्षात घ्या सूत्र काय? 1/2 कंसात या दोन कंसांची वजाबाकी. या मोठ्या कंसातून छोटा कंस वजा करा. मोठा कंस काय? NS, कंस NS वजा कंस छोटा कुठला? EF, यांची वजाबाकी करा बरोबर. आता 1/2 कंसामध्ये NS 125 आणि हा 37, 125 वजा 37. आता बघा 1/2 गुणिले 125 मधून 37 वजा करा. 5तून 7 जात नाही, 15तून 7 गेले 8 आणि या ठिकाणी घरचा घेतला, 12तून 4 गेले 8, 88 आलं उत्तर. मग बेक के बे, बेचोक 8, 44 अंश आपल्याकडे आलं उत्तर. तर अशी आकृती आल्यावर दोन सूत्र, एक तर ME गुणिले MN बरोबर MF गुणिले MS, आणि दुसरं सूत्र या कोनाचं माप या दोन कंसाच्या माप 1/2 गुणिले या दोन कंसांच्या मापांची वजाबाकी. ठीक आहे. आता अजून एक प्रश्न आहे की जो थोडासा वेगळा आहे. इथे बघा अशी आकृती आल्यावर सुद्धा मगाशी एक सूत्र आपण बघितलं की बाबा सर अशी आकृती आल्यावर आम्ही सूत्र लिहितो AB गुणिले BC बरोबर DB गुणिले BE असं सूत्र लिहितो. पण त्याच्यासोबत जर कंसांचा विचार आला असेल, कंस AE दिलाय तुमच्याकडे 95 आणि त्याच्यानंतर आपल्याला ABE, कोन ABE दिलाय 108 अंश, तर मग काय सूत्र लिहायचं? तर मग हा कंस आणि हा कंस आणि हे जे दोन कोन आहे यांच्या रिलेशनचं एक सूत्र असतं. म्हणजे कोन ABE असेल किंवा DBC असेल, हे दोन्ही विरुद्ध कोन एकरूप असतात. मग इथं कोन ABE बरोबर ABE याचं माप काय? 1/2 गुणिले 1/2 कंसात माप कंस या दोन कंसांची बेरीज करायची, AE अधिक DC. मगाशी वजाबाकी होती आणि आतमधला कोन असेल तर या दोघांची काय करायची? बेरीज करायची. माप कंस AE अधिक माप कंस DC, AE अधिक DC. ठीक आहे. बघा आता ABE किती? 95 दिला या कोनाचं माप. ABE या कोनाचं माप दिले 108 अंश, ऑलरेडी दिले बरोबर 1/2 कंसात कंस AE दिले 95, मग इथं लिहिलं 95 अंश आणि अधिक कंस DC आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही काढू शकता. 2 भागिले इथं आले गुणिले 108 गुणिले 2 बरोबर 95 अधिक कंस DC. 95 अधिक आहे, इकडे येईल वजा, पण त्याच्या अगोदर यांचा गुणाकार. 108 दुने 216, 108 दुने 216 आणि 95 अधिक इकडे आले वजा 95 बरोबर कंस DC आणि मग ही वजाबाकी करून कंस DC काय येईल? 6तून 5 गेला 1 बरोबर
आणि 21 मधून 9 गेले किती राहिले बाबा? 21 मधून 9 गेले 12. 121 बरोबर कंस डीसी. कंस डीसी किती आला? 121 अंश आला. तर असा हा प्रश्न आहे आणि अशी त्या प्रश्नावरचं हे सूत्र आहे. पुढे बघा, पुढची बाकी जी काही आहेत आता गणित आहेत तर ती तुम्ही तुमच्या लेवलला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपण जे बघा हे गणित मगाशी एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आलं होतं आणि मगाशी पण आपण बघितलं इथं कोण 65 होता. या कंसाचं माप बघा 70 आहे. या कंसाचं माप येईल 70च्या डबल येईल 140 आणि या कोणाचं माप सुद्धा 140 येईल. बघा हा प्रश्न एका वर्षी येऊन गेला बोर्डाच्या परीक्षेला आणि हा एक काही प्रश्न आहे. आता आपण काय करू, भौमितिक रचना हे जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणावर थोडीशी चर्चा करू. पण ही चर्चा भौमितिक रचना या प्रकरणावर करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरेच विद्यार्थी या ठिकाणी मला नवीन दिसतात. तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आता या ठिकाणी बघा भौमितिक रचनाचा जर विचार केला तर भौमितिक रचनामध्ये बघा पहिली गोष्ट एक अशा प्रकारची गणित आहे जी 4 मार्काला येऊ शकतात. यामध्ये 2 प्रकार आहे. एक प्रकार काय डायरेक्ट आकृती काढणं आणि दुसरा प्रकार आहे पहिले कॅल्क्युलेशन करायचं आणि मग आकृती काढायची. इथं मला काय दिले, हे 2 त्रिकोण समरूप दिले, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण काय दिले, समरूप त्रिकोण LMN. हे 2 त्रिकोण समरूप आहे. एबीसी असा काढा, एबीच्या बाजू दिल्यात, एबी 5.5, बीसी 6 सेमी, सीए 4.5 दिले. ओके, आणि इथं या बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे. ओके, तर एबीसी व LMN काढा. आता एबीसी आणि LMN यांच्यामध्ये असा एकही शिरोबिंदू नाहीये की जो कॉमन आहे. इथं कॉमन शिरोबिंदू नाहीये. LMN आणि एबीसी मध्ये शिरोबिंदू कॉमन नाही. जर असं असतं एबीसी, समजा त्रिकोण एबीसी असं असतं आणि समरूप त्रिकोण AHE असा असता आणि ह्याच्यात बघा ए कॉमन आहे, तर आपण आकृती डायरेक्ट काढली असती. बरोबर, ते आपण बघणार आहे नंतर. पण आता इथं आकृती डायरेक्ट काढायची नाही. आपल्याला काय दिलंय, त्रिकोण एबीसीच्या बाजू दिल्यात किंवा एखादा कोन दिला जाईल. मग आता ह्या एबीसीच्या बाजूवरून आपल्याला अगोदर LMNच्या बाजू काढाव्या लागतील आणि LMNच्या बाजू काढल्यानंतर LMN त्रिकोण काढता येईल आणि एबीसी आणि LMN दोन्ही काढायच्यात. मग अशा टायमाला जर कॅल्क्युलेशन करता येत नसेल तुम्हाला तर सरळ त्रिकोण एबीसी तरी काढून ठेवा आणि नंतर LMN जाऊ द्या येत नसेल तर. पण तो कसा काढायचा सांगतो. पहिले आपण काय करू, त्याच्या बाजू काढू सगळ्या. आता 2 त्रिकोण समरूप आहेत तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात बघा. मग लिहिणार AB भागिले LM बरोबर BC भागिले MN आणि बरोबर AC भागिले LN, म्हणजे संगत बाजू प्रमाणात. इथं लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता हे सगळं गुणोत्तर आहे. BC छेद MN किती, 5/4 आहे. मग ही सगळी गुणोत्तर तुमच्याकडे किती येणार आहे, 5/4 येणार आहे. ठीक आहे, आता आपण किमती टाकू. AB किती दिलाय, 5.5 बघा, 5.5 भागिले LM बरोबर BC किती दिलाय, 6 भागिले MN आणि AC किती दिलाय, 4.5 भागिले LN. ठीक आहे, झालं आणि बरोबर 5/4. आता ह्या 3 बाजू मला काढायच्या, तर त्या काढण्यासाठी मी काय करणार, पहिलं लिहितो 5.5 भागिले LM बरोबर गुणोत्तर हेच असणार आहे सगळ्यांचं 5/4 जे तिथे दिले बरोबर 5/4. पलीकडे दुसरा एक मुद्दा आहे 6 भागिले MN बरोबर 5/4 आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे 4.5 भागिले LN बरोबर 5/4. झालं. आता काय करा, हे कॅल्क्युलेशन करून LM, MN आणि LN काढू. ओके, आता LM इथं तिरकस गुणाकार 5 गुणिले LM 5 LM बरोबर 5.5 गुणिले 4. ओके, याच्यानंतर काय होणार, LM आपल्या जाग्यावर 5.5 गुणिले 4 आपल्या जाग्यावर, हे 5 गुणिले इकडे आले भागिले. आता या ठिकाणी काय करा, ह्या 5ने या ठिकाणी 5.5 ला भाग लावा. 5 एके 5, 5 एके 5, 1.1 आलं. ओके, मग माझ्याकडे काय उत्तर येईल की LM बरोबर 1.1 गुणिले 4 किती झालं, 4.4. तर अशा प्रकारे LM बरोबर येणार 4.4 सेमी लिहा पुढे. इथं बघा MN गुणिले 5 5 MN, त्याच्यानंतर 6 चौक झालं 24 बरोबर 24. आता या ठिकाणी 5 MN आहे बरं का. आता MN आपल्या जाग्यावरती 24 आपल्या जाग्यावर 5 गुणिले इकडे आले भागिले 5 आणि MN बरोबर किती येतील, 5ने 24 ला भाग लावा. बघा 5 एके 5, 5 चौक 20, 24तून 20 गेले 4, एक 0 घेतला, पॉईंट घेतला 5 आणि 5 48 म्हणजे 4 पॉईंट या ठिकाणी आपल्याकडे 8 उत्तर येईल. 4.8 सेंटीमीटर हे झालं तुमच्याकडे MN बरोबर का. 5 चौक 20, 5 48. आता इथे बघा LN गुणिले 5 5 LN बरोबर 4.5 गुणिले 4 यांचा दोघांचा गुणाकार.
आता पुढे काय येईल, एल एन आपल्या जागेवर लिहू, 4.5 आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर, हे 5 गुणिले पलीकडे आले भागिले. आता इथे एक भाग जाऊ शकतो बघा, 5 एके 5, 5 नवे 45, 0.9. ओके. आता 9 चौक 36, 4 एके 4, 4 नवे 36 येईल. एल एन बरोबर 36 म्हणजे 3.6 सेंटीमीटर. म्हणजे अशा प्रकारे ह्या त्रिकोणाच्या बाजू मी काढल्या. आता माझ्याकडे त्रिकोण एबीसीच्या पण बाजू आल्या आणि त्रिकोण एलएमएनच्या पण बाजू आल्या. आता मला हे दोन त्रिकोण काढावे लागतील. आता पहिला त्रिकोण एबीसी जर मला काढायचा झाला, त्रिकोण एबीसी, तर एबीसी मध्ये काय बाबा, तुमच्याकडे एबी 5.5 बरोबर, एबी मला दिलेलं आहे 5.5 दिले सेंटीमीटर. त्याच्यानंतर बीसी बरोबर मला काय दिलेलं आहे 6 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर एसी बरोबर 4.5 सेंटीमीटर. तर ह्या 3 बाजू घेऊन मी एक त्रिकोण काढणार. कसा काढणार बाबा, पहिलं समजा बीसी काढले मी, समजा बीसी काढली, इथं बीसी किती काढली 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर मला काय करायचे, किंवा पहिली कच्ची आकृती शक्यतो काढा, अशी कच्ची आकृती काढली त्रिकोणाची ए बी आणि सी. बीसी 6 सेंटीमीटर काढली. त्याच्यानंतर एबी किती बाबा इथं 5.5 आहे आणि एसी 4.5 आहे. आता हे त्रिकोण कसा काढायचा हे तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. पहिला बीसी काढला 6 सेंटीमीटरचा, नंतर मला एबी काढायचा 5.5. कंपास मध्ये 5.5 अंतर घेऊन इथे बी वर ठेवून कंस मारायचा. त्याच्यानंतर 4.5 चा एसी पाहिजे, सी वर कंपासचा टोक ठेवून एक कंस मारायचा. इथं आला तुमचा ए बिंदू, ह्याला जोडा, इथं लिहा बाबा 5.5 सेंटीमीटर, इथं लिहा 4.5 सेंटीमीटर आणि इथं पॉईंट लिहा ए. तर अशा प्रकारे हा त्रिकोण तुम्ही काढू शकता. आणि याचप्रमाणे आता तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा त्रिकोण काढायचा आहे, त्रिकोण एलएमएन. त्रिकोण एलएमएन मध्ये याच्यामध्ये तुमच्याकडे काय काय आलं, त्रिकोण एलएमएन मध्ये काय काय बाबा, तुमच्याकडे एलएम 4.4, एलएम बरोबर 4.5, 4 सेमी लिहा, माझ्याकडे जागा नाही म्हणून. एमएन 4.8, एमएन बरोबर 4.8 आणि पुढे एलएन बरोबर 3.6. तर एकंदरीत ह्या प्रोसेसने, या पद्धतीने आपल्याला जायचं आणि मग हा त्रिकोण तुम्ही काढू शकता. पण हे कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आता यानंतर पुढचं एक एक्झाम्पल याच प्रकारचं आहे, याच कन्सेप्टवरती आधारित आहे. ते पुढचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघून घेऊयात. बघा पुढचा मुद्दा आहे, बघा हे गणित जे आहे, हे गणित पण तसंच आहे, आरएसटी आणि एक्स वाय झेड. याच्यामध्ये तुम्हाला आरएसटी जे आहे त्याच्या बाजू दिल्यात, त्याच्यावरून तुम्हाला एक्स वाय झेडच्या बाजू काढाव्या लागतील आणि त्याच्यानंतर मग हे सोडवावं लागेल, सेम अशाच प्रकारचे. ठीक आहे. आता आपण काय करू, आता आपण फळ्यावरती न बघता प्रत्यक्षामध्ये आपण शैक्षणिक साहित्य जे आहे तुमचं, जे कंपास मधलं, ते कंपास मधल्या साहित्य घेऊन आपण प्रत्यक्षात आकृत्या बघूयात. त्याच्यामध्ये समरूप त्रिकोणाची जी आकृती डायरेक्ट काढायची असते, जेव्हा आता याच्यामध्ये कॉमन पॉईंट काहीच नाहीये. जर मी तुम्हाला म्हटलं ए एम टी आणि ए एच ई अशा प्रकारे त्रिकोण असेल, जर ए कॉमन असेल किंवा दुसरा कुठलाही एखादा शिरोबिंदू कॉमन असेल, तर मग डायरेक्ट आकृती ती आपण कशी काढू शकतो ते आता आपण बघूयात. आणि त्याच्यानंतर मग आपण सराव संच तुमचा जो 4.2 आहे तो सुद्धा बघू. म्हणजे सगळ्या प्रकारच्या आकृत्या आता आपण लगेच बघूयात, त्या फक्त आपण आपल्या वहीवरती बघूयात, पुढे जाऊन पटकन बघूयात. पण त्या बघण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मित्रांनो, मर्यादा असतात युट्यूबवरती ज्या व्हिडिओज आहेत त्या बनवायला आणि सगळी गणितं घ्यायला, कारण आता वेळ कमी आहे. याऐवजी आपण आपल्या कोर्सवरती, मी तुम्हाला सांगितलं की कोर्सवरती आपण स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओजचा. त्या कोर्समध्ये आपण गणित भाग 1 आणि 2च्या सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा केली डिटेल्समध्ये. म्हणजे इथं या प्रकरणातली जर का मी 10-15 गणितं घेतली असेल तर तिथं 31 गणित आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्या गणितांवर जास्त डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे. तर हा कोर्स 499 रुपयाचा आहे, परंतु हा कोर्स तुम्हाला सध्या फक्त 49 रुपयाला मिळणार आहे, कारण परीक्षा जवळ आहे. 2च दिवस आपल्याकडे, उद्याच पेपर आहे आपला, त्याच्यामुळे आपण 49 रुपयाला हा कोर्स केलाय. तर हा कोर्स जर तुम्ही घेतला तर त्याच्यावर जाऊन तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकताय. तर आता आपण जाऊयात आपल्या वहीवरती जाऊयात आणि वहीवरती जाऊन पुढची जी काही गणित आहेत महत्वाची ती सगळी बघूयात. तर जाऊयात आता पटकन आपल्या वहीवरती जाऊ आता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे यात काय दिलं, त्रिकोण पीक्यूआर समरूप त्रिकोण एलटीआर. आता मी डायग्राम काढताना शक्यतो पेनासोबतच पेनाचा वापर करणार आहे, कारण क्लिअर दिसावी म्हणून. परंतु परीक्षेला डायग्राम काढताना नेहमी पेन्सिलीचाच वापर करावा. ठीक आहे. तर सुरुवातीला तुम्हाला जी काही डायग्राम काढायची त्याच्यामध्ये कच्ची आकृती काढणं गरजेचं आहे. आता त्रिकोण पीक्यूआर समरूप त्रिकोण एलटीआर आपल्याला दिलाय, बरोबर. दुसरा प्रश्न बघतोय, दुसरा आणि चौथा आपण बघतोय, पहिला आणि तिसरा ऑलरेडी बघितलाय. तर याच्यामध्ये बघा, आकृती काढताना कधी सुद्धा एक कच्ची आकृती काढताना एक गोष्ट लक्षात घ्या बरं का. कच्ची आकृती काढताना गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये पीक्यूआर समरूप त्रिकोण एलटीआर, बरोबर. आता पीक्यू आणि एलटी हे जे काही गुणोत्तर दिले, आता ह्या गुणोत्तरामध्ये ना कॉमन पार्ट पाहिजे. जसं आता इथं आर आणि आर कॉमन आहे ना,
मग आर आणि आर जर का कॉमन असेल तर आपल्याला डायग्राम डायरेक्ट काढायचा. आता इथं साईडचा जो रेशो आहे सगळ्यांच्या बाजूंचा गुणोत्तर पी क्यू भागिले एल टी बरोबर क्यू आर भागिले टी आर आणि बरोबर आपल्याकडे असणार आहे पी आर भागिले एल आर. हे जे सगळे जे गुणोत्तर असणार आहे आपल्याकडे ते सगळे गुणोत्तर तुमचं किती असणार आहे 3/4 असणार आहे. तर आता हे पी क्यू छेद एल टीच्या ऐवजी आपण काय करू, जिथं आर कॉमन पॉईंट आहे असं या ठिकाणी गुणोत्तर घेऊ, म्हणजे क्यू आर छेद टी आर. ओके, कारण इथं पी आर छेद एल आर पण घेतलं असतं पण पी आरची काय लांबी बिंबी आपल्याला माहिती नाही. मग आपण क्यू आर छेद टी आर बरोबर 3/4 याचा वापर करू आपण डायरेक्ट आकृती काढायला. ठीक आहे, मग आता आकृती काढताना जो कॉमन पॉईंट आहे त्याला इथं घ्या, आर कॉमन आहे बरोबर. आता मला पहिली मापक कशाची दिलेत, पी क्यू आरची दिलेत. पी क्यू आरच्या तिन्ही बाजू मला दिलेत, सॉरी पी आर पण आहे इथं त्याच्यामुळे पी आर घेतलं तरी चाललं असतं. आता पी क्यू आरच्या मला तिन्ही बाजू दिल्यात. मग इथं मी म्हटलं पी म्हटलं तिन्ही बाजू दिल्यात म्हणजे पहिला मला ट्रायंगल पी क्यू आर काढावं लागेल. मग इथं पी लिहा, इथं क्यू लिहा आणि हा समजा आर. मग आता काय दिलंय बाबा, पी क्यू मला दिलंय 4.2 सेमी, क्यू आर मला किती दिलंय 5.4 सेमी आणि पी आर दिलेला आहे 4.8 सेमी. ठीक आहे, मग आता पहिली मी काय करणार, हा जो त्रिकोण आहे, हा मला जो त्रिकोण दिसतोय हा पी क्यू आर, पहिला मी हा त्रिकोण काढणार आणि मग याच्या आधारावर एल टी आर काढणार. तर पहिला आपण त्रिकोण पी क्यू आर काढू. त्यासाठी आपण काय करू, आर क्यू जी आहे ती 5.4 सेंटीमीटरची आपण अगोदर काढूयात. आर क्यू 5.4 सेंटीमीटर. मग इथं आपण हे कंपास आपल्या इथं अशा प्रकारे ठेवू आहेत आपण आणि 5.4 सेंटीमीटरची आर क्यू या ठिकाणी आपण काढून घेऊ. बघा 5.4. तर अशा प्रकारे करेक्ट माप काढताना व्यवस्थित काढा. 5.4 सेंटीमीटरची आर क्यू. ओके, मग इथं लगेच एखादी रेष मारली, एखादी बाजू काढली ना तर लगेच तिथं लिहायचं बाबा 5.4 सेंटीमीटर आणि इथं लगेच आर क्यू लिहून टाकायचं, डोक्याला ताप नको. ठीक आहे, आता याच्यानंतर मला काय करायचं, इथं आर पी 4.8 सेंटीमीटर आहे. मग आपण काय करणार, इथं आपल्या याच्यामध्ये कंपासमध्ये 4.8 सेंटीमीटरचं अंतर आपण घ्यायचं. अशा प्रकारे 4.8 सेंटीमीटरचं अंतर कंपासमध्ये घ्यायचं व्यवस्थित आणि ते 4.8 सेंटीमीटर घेऊन आर वर एक कंपासचं टोक ठेवायचं आणि कंस मारायचा छानपैकी. मारला, त्याच्यानंतर कंपासमध्ये आपल्याला किती पी क्यू अंतर घ्यायचं, पी क्यूचं 4.2 आहे ते अंतर घ्यायचं. 4.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, थोडंसं कमी करू, 4.2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि क्यू वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा बरोबर. हा कंस मारल्यानंतर मला इथे एक जो पॉईंट मिळेल, हा जो बिंदू मिळेल तो बिंदू आपला आला पी. ठीक आहे, पी बिंदू मला मिळाला. आता मी यांना जोडतो, आर पी आणि हे जे काही दोन बिंदू आहेत आपल्याला जे काही मिळालेले आहेत ते आपण या ठिकाणी जोडून टाकू. ठीक आहे, हा जोडला आपण टी आर म्हणजेच आर पी आणि हा क्यू पी हा जो आहे याला सुद्धा आपण जोडून टाकू. ठीक आहे, हे जोडले. जोडल्यानंतर इथं त्यांची बाबा माप लिहा, काय होतं बाबा इथं 4.8 सेंटीमीटर आणि इथं काय होतं बाबा 4.2 सेंटीमीटर बरोबर. हा एक त्रिकोण काढला. आता हा त्रिकोण काढल्यानंतर याच्या आधारावरती दुसरा काढायचा आहे. मग दुसरा त्रिकोण काढताना एक काम करू आपण, इथून आहे ना याला खाली ओढूयात. आता बघा या ठिकाणी काय करा, इथून आर पासून आहे ना इथं काय कदाचित 45 मापाचा कोन घ्या किंवा काही घ्या, काय फरक पडत नाही. सरळ कितीही मापाचा कोन घेऊन जरी आपण इथं काढला, अशी रेष खाली जर वाढवली तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आता यात आपण काय करू, इथे आता आपण आर मधून एक खाली लाईन मारली, एक कोन काढला. आता याचे किती भाग करायचे, समान भाग करा. किती भाग, समान भाग करा, 3 किंवा 4. किती करायचे तर 3 किंवा 4 पैकी. आता मोठा आकडा 4 आहे मग 4 भाग करू. तर शक्यतो याच्यामध्ये 1.5 सेंटीमीटरचं अंतर घ्या. 1.5 सेंटीमीटर का, कारण 1 सेंटीमीटरचं घेतलं की तरी चालतं पण 1.5 सेंटीमीटर जरा बरं पडतं, कारण 1 सेंटीमीटरचं जे अंतर आहे ना ते खूप छोटं पडतं. शक्यतो 2 सेंटीमीटर घ्या. मी तर म्हणतो 2 सेंटीमीटर घेतलं तर 1.5 घ्या, 2 घ्या, कितीही घ्या. कितीही सेंटीमीटरचं अंतर घेऊन 4 भाग करा. 1 2 3 आणि 4 झाले, 4 भाग झाले. 4 भाग झाल्यावर त्याला नाव द्या, एकाला R1, एकाला R2, एकाला R3, एकाला R4. ठीक आहे, आता हे 4 भाग केल्यानंतर आता RQ समोर कोणाला जोडायचं बघा, हा मुद्दा लय महत्वाचा. RQ आणि कोणाला जोडायचं. आता RQ समोर जर बघितलं QR समोर 3 आहे म्हणजे 3 आणि R3 हा जोडला पाहिजे बरोबर. Q आणि R3 जोडायचा, कारण QR आता बघा या ठिकाणी QR जर विचार केला तर QR समोर 3 आहे म्हणजे Q आणि R3 हा जो बिंदू आहे तो या ठिकाणी आपण जोडूयात बरोबर. अशा प्रकारे हा जोडला. आता दुसरा जो मला या ठिकाणी एक त्रिकोण काढायचा असेल, आता हा R4 उरला बरोबर ना, TR समोर 4 आहे. मग या ठिकाणी आता R4 मधून एक अशी पुढे लाईन गेली पाहिजे, म्हणजे याला समांतर रेषा इथून काढायची. म्हणजे याचा अर्थ
तुम्हाला पुढचा त्रिकोण काढण्यासाठी इथं या बाजूला असं पुढे वाढवावं लागणार आहे. मग इथं पुढे वाढवायचं आणि इथं एक बाण करायचा. कधी कधी काय होतं, समजा क्यू इथं वर 4 आणि खाली 3 असते, तर इथं Q4 जोडला असता आणि हा R3 जो आहे तो आतून त्रिकोण आला असता. आता बाहेरून येणार असेल तर हा आणि हा यांना दोघांना सुद्धा आपल्याला इथं व्यवस्थित वाढवावं लागणार. ठीक आहे, वाढवलं. आता त्यानंतर आपण काय करू की इथं R3 मधून R4 ला एकरूप कोण काढू. बरोबर, R4 मधून R3 ला एकरूप कोण काढू. तर तो काढताना काय करायचं, कंपासमध्ये कितीही अंतर घ्यायचं आणि एक कंस मारून टाकायचा. बरोबर, एक अशा प्रकारे कंस मारायचा. आता कदाचित पेन्सिलने व्यवस्थित दिसत नसेल पण मारायचा. आणि R4 मधून मग तेवढंच अंतर घ्यायचं आणि R4 मधून तो कंस मारून टाकायचा. बरोबर, काही जास्त अंतर बदलायचं नाहीये. हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन R4 मधून एक कंस मारायचा. आता हा कंस मारल्यानंतर इथे बघा, इथे हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे. हे दोन बिंदू जे आहे त्याच्यातलं अंतर मोजायचं असं व्यवस्थित. हे अंतर मोजायचं आणि हे अंतर कंपासमध्ये घ्यायचं आणि घेऊन मग इथं जो तुमचा हा जो आधीचा कंस जो तिथं तुम्हाला इथं मिळतो बिंदू, हा बिंदू आहे याच्यावर एक कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा. ओके, आता हा जो कंस मारल्यावर इथं जो आपल्याला बिंदू मिळालेला आहे हा बिंदू आणि R4 यांना जोडून वरती न्यायचा. या दोघांना जोडून R4 आणि हा बिंदू जर आपण जोडून व्यवस्थित वर नेला अशा प्रकारे, बघा याला व्यवस्थित न्या जोडून मस्त असा. ओके, असा जोडून मस्त असा याला व्यवस्थित जोडून जर आपण वर नेला असा, तर इथे जो बिंदू तुम्हाला मिळणार आहे RQच्या जोडीला RT मिळणार. म्हणजे इथं जो तुम्हाला बिंदू मिळेल T मिळणार आहे, कारण QR आणि TR आहे. ठीक आहे, T बिंदू मिळाला. आता सेम प्रोसिजर जशी इथं केली तशीच इथं Q बिंदूमधून T बिंदूमधून Q ला एकरूप कोण काढायचा आहे. मग त्यासाठी Q वर एक कंपासचं टोक ठेवायचं, एक कंस मारायचा मस्त. तेवढंच अंतर घेऊन T वर कंपासचं टोक ठेवून इथून एक कंस मारायचा. मारला आणि हे जे अंतर आहे हे अंतर मोजायचं आणि मोजून इथं कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा. हा कंस मारल्यानंतर इथं जो तुम्हाला बिंदू मिळतो हा बिंदू आणि T यांना जोडून टाकायचं. बघा, T आणि हा बिंदू जर आपण जोडला अशा प्रकारे व्यवस्थित, तर इथे बघा T आणि हा बिंदू जर जोडला तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे RQP ला PQR ला RT आणि कुठला उरला RT आणि L उरला. मग इथं L म्हणजे LTR, PQR ला LTR त्रिकोण मिळाला. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा जो त्रिकोण आहे तो काढावा लागणार आहे. अशा प्रकारे हा त्रिकोण आपण काढू शकतो. तसं बघायला गेलं तर खूप सोपं आहे. एकदा व्हिडिओ पुन्हा बघा आणि पुन्हा बघून स्वतः आकृती काढण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला जमेल. ठीक आहे, आता पुढची एक आकृती आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो सेम तसाच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. बघा, सेम तसाच आहे, फक्त थोडासा वेगळा असेल. आता इथे बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला जो त्रिकोण काढायचा, बघा पहिली गोष्ट मला जो त्रिकोण काढायचा आहे तो कच्चा त्रिकोण मी या ठिकाणी इथं काढून घेतो सुरुवातीला. बघा, यामध्ये कॉमन AM आणि AH म्हणजे A कॉमन येतं, इथं A ला इथं घेऊ. आता AMT आणि AH ही समरूप आहे आणि त्याच्यातल्या AMTच्या बाजू दिल्यात, म्हणजे मला AMT त्रिकोण आधी काढावा लागेल. मग इथं AM आणि इथं T घेतलं. ठीक आहे, AM जी बाजू तुम्हाला या ठिकाणी आपण जर बघितलं, आता इथं जशी खाली बाजू घेताना तुम्ही QR घेतली, कारण इथं जी QR आहे ना तीच QR खाली घेतली. तसंच इथं AM असेल गुणोत्तरामध्ये तर ती AM बाजू खाली घ्यायची. आता AM 6.3 आहे, हा कोण TAM 50 अंशाचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे AT जी आहे ती 5.6 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, तर पहिला हा त्रिकोण जो आहे तो आपण या ठिकाणी काढून घेऊयात. बरं का, पहिला हा त्रिकोण काढू. ठीक आहे, तर तो त्रिकोण काढताना सुरुवातीला मी AM जी आहे किती 6 सेंटीमीटरची, तर ती AM जी आहे ती आपण खाली काढून घेतो. बघा, 6 सेंटीमीटर AM मस्त काढा आरामात. बघा, AM. मग इथं घेतला बिंदू A, इथं घेतला M, किती बाबा 6 सेंटीमीटर झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे कोण A जो आहे तो 50 अंशाचा आहे. मग इथं आपला कोण मापक ठेवायचा आणि कोण मापक ठेवल्यावर मग इथून मोजायचं 0, 10, 20, 30, 40 आणि 50, 50 डिग्री आहे. मग इथं 50 अंशावरती एक मस्त कोण काढून घ्यायचा अशा प्रकारे. हा A आणि हा 50 अंशाचा जो कोण आहे तो काढून घ्यायचा. काढला. हा काढल्यानंतर मला AT 5.6 आहे. मग आपल्या कंपासमध्ये 5.6 सेंटीमीटरचं जे डिस्टन्स आहे 5.6 ते घ्यायचं आणि ते घेऊन A वर कंपासचा टोक ठेवून हा एक त्रिकोण काढून घ्यायचा. इथं कंस मारून घ्यायचा आणि कंस मारल्यानंतर इथं आपल्याला जो बिंदू मिळेल तो बिंदू तुमचा असणार आहे T. ठीक आहे, T बिंदू. मग TM जोडला, हा TM मस्त जोडायचा. MT आहे का TM आहे तो जोडून टाकायचा. ठीक आहे,
याला जोडा आणि हा किती होता बाबा तुमचा 5.6 सेंटीमीटर, ते लिहून टाका. ही आकृती संपूर्ण आपल्याला पेन्सिलने काढायची, पण मी पेनाने का काढतोय कारण तुम्हाला व्यवस्थित दिसावी म्हणून. आता पुढचा मुद्दा राहिला की बाबा आता पुढचा त्रिकोण काढायचा आहे AHE. मग त्यासाठी आपण काय करू, AM ला खाली जोडून टाकू. AM जो आहे हा A मधून आहे ना खाली एक अशी रेष मारून टाकू. बरोबर, मस्त एक कोण या ठिकाणी काढू. 45 मापाचा काढला तरी चालेल किंवा कितीही काढा, काय फरक पडत नाही. आता याचे समान भाग करायचे. किती भाग करणार, AM 7 आहे, मोठा आकडा 7 आहे, मग याचे 7 समान भाग करा. मग तुम्ही जवळपास 2-2.5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर किती डिस्टन्स घेऊन 7 भाग करा. बघा, एक पण समान अंतर घ्या. 2 3 4 5 6 7 होतील. चला 1 2 3 झालं, 4 5 6 आणि 7 झाले बाबा, 7 भाग झाले अशा प्रकारे. मग त्याला नाव द्या. इथं एक बिंदू मिळाला A1, इथं जो आहे B2, A1 नंतर A2 झाला, इथं मिळाला A3, इथं मिळाला A4, इथं मिळाला A5, इथं मिळाला A6 आणि इथे मिळाला A7 झालं. आता काय करा, AM च्या समोर काय बाबा 7 आहे, मग AM च्या समोर 7 आहे, मग A7 आणि M यांना जोडून टाका. A7 आणि M यांना जोडायचं, जोडलं. आता याला जोडल्यानंतर AH च्या पुढं 5 आहे, AH च्या पुढं 5 म्हणजे या 5 मधून A7 ला A5 मधून A7 ला एकरूप असा कोन काढा. पुढे काय करायचं माहिती आहे, कंपासमध्ये तुम्ही कितीही अंतर घ्या, एक मस्त कंस मारा. A7 वरती ठेवून एक कंस मारा, तेवढंच अंतर घ्या, A5 वर ठेवून दुसरा कंस मारा. मारल्यानंतर बघा इथं एक बिंदू मिळाला तुम्हाला, इथं एक बिंदू मिळाला आणि हा एक बिंदू मिळाला. आता हे अंतर जे आहे ते मोजा, कंपासमध्ये घ्या तुमच्या किती अंतर आहे तेवढं, आणि इथं कंपासचं टोक ठेवून एक मस्त कंस मारा. ठीक आहे, हा कंस मारल्यानंतर हा जो बिंदू मिळाला, हा बिंदू आणि A5 याच्यामधून जाणारी एक मस्त अशी रेषा काढा. ओके, रेषाखंड हा निघेल आपला अशा प्रकारे. हा शक्यतो याला समांतर असेल आणि एकरूप कोन काढल्यानंतर हा जो तुम्हाला बिंदू मिळाला, AM च्या जोडीला AH मिळाला. AM च्या जोडीला काय मिळालं बाबा, AH आपल्याला अशा प्रकारे मिळालेला आहे. AH मिळाला, एवढं झालं. आता M मधून H ला एकरूप कोन काढा. बरोबर, सॉरी, H मधून M ला एकरूप कोन काढायचं. जसं इथं केलं तसंच पलीकडे करायचं. मग आता इथं M वर कंपासचं टोक ठेवायचं, एक कंस मारायचा मस्त, तेवढंच अंतर घेऊन इथं H वर कंपासचं टोक ठेवायचं, दुसरा कंस मारायचा. मारला. आता हे जे अंतर आहे ते मोजायचं मस्त आहे, किती बाबा, आहे बरोबर आहे, आणि इथं कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा. हा कंस मारल्यानंतर हा बिंदू आणि आपला H बिंदू यांना जोडणारा जर आपण एक रेषाखंड काढला अशा प्रकारे इथपर्यंत, तर हा AHE तुम्हाला बिंदू मिळाला. म्हणजे AMT ला एकरूप, AMT आपल्याला दिलं होतं, AMT ला एकरूप AHE जो त्रिकोण जो आहे तो तुम्ही काढलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही AHE त्रिकोण काढू शकता आणि अशा प्रकारे या आकृत्या ज्या आहेत त्या तुम्ही काढू शकता. ओके, आता आपण स्पर्शिका काढा वगैरे जो सराव संच 4.2 आहे त्यावरती चर्चा करूयात. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आकृती पेन्सिलनेच काढायची, पण मी काही ठिकाणी पेनाचा वापर करेल कारण स्पष्ट दिसण्यासाठी सगळ्या गोष्टी. तर बघा, पहिला प्रश्न आहे, केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. तर स्पर्शिका कशी काढायची बघू. केंद्र मला P घ्यायचं आहे, मग मी सुरुवातीला इथे एक पॉईंट घेतो, एक बिंदू घेतो असा, त्या बिंदूला समजा मी नाव देतो P, आणि हा P बिंदू आपल्याला या ठिकाणी केंद्र म्हणून घ्यायचा आहे. आणि हा केंद्र घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक वर्तुळ काढायचं आहे. P केंद्र घेऊन 3.2 सेमी त्रिज्याचे. मग आपण या ठिकाणी आपल्या कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घेऊयात, अंतर घेऊयात 3.2 सेमी, आणि एक वर्तुळ या इथं केंद्रबिंदूवरती आपण ठेवून एक छानसं असं वर्तुळ आपलं काढूयात. ठीक आहे, व्यवस्थित काढा, आरामात, काय घाई वगैरे करायची नाहीये, आणि आकृत्यांचा सराव हा आपला जास्तीत जास्त पाहिजे. अशा प्रकारे वर्तुळ काढायचं. आता हे वर्तुळ काढल्यानंतर मला काय करायचं, या वर्तुळावरचा जो एक बिंदू आहे, कुठलाही M बिंदू घ्या. तर समजा मी वर्तुळावर इथं बघा या ठिकाणी M बिंदू घेतो, याला नाव देऊयात आपण M, आणि ह्या M बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची. मग त्यासाठी मी काय करेन, इथून जर स्पर्शिका काढायची असेल तर मी या ठिकाणी ह्या जो M बिंदू आहे याला इथं पुढे असं वाढवतो, इथून असा पुढपर्यंत वाढवा, कितीही लांब, केंद्रातून काढतोय आपण, केंद्रामधून वाढवतोय.
म्हणजे इथं केंद्रबिंदूचा वापर करतोय आपण ही त्रिज्या ही स्पर्शिका काढताना. स्पर्शिका म्हणजे स्पर्श करून जाते वर्तुळाला. आता इथून स्पर्श करून जाणारी स्पर्शिका मला काढायची. आता मला एम बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी मी एम वर कंपासचं टोक ठेवणार. कितीही अंतर घ्यायचं एक, आणि हे अंतर घेऊन या बाजूला एक कंस मारायचा आणि या बाजूला दोन बाजूला कंस मारायचा. मग इथून एक या बाजूला एक कंस मारला असा मस्त, आणि या बाजूला एक, असे दोन कंस या ठिकाणी आपल्याला मारायचे आहेत, एक इकडे आणि एक इकडे. हे दोन कंस मारल्यानंतर इथं मला दोन बिंदू मिळतील. हा एक रेषाखंडच समजा, हा पॉईंट आणि हा पॉईंट, अशा प्रकारे हा एक रेषाखंड मला मिळाला. आणि आता मी काय करेल, या रेषाखंडाचा एक लंबदुभाजक काढेल, आणि तो लंबदुभाजक म्हणजेच आपली स्पर्शिका. मग निम्म्यापेक्षा जास्त अंतर असं घेईल आणि इथं कंपासचं टोक ठेवेल, वर एक कंस मारेल अशा प्रकारे, बरोबर. आणि सेम तसाच खाली एक कंस मारणार मी, मारला. आणि त्याच्यानंतर इथं कंपासचं टोक ठेवेल आणि इथून परत वर एक कंस मारेल आणि खाली एक कंस मारणार. अशा प्रकारे आपण दोन बिंदू परत आपल्याला इथं मिळाले, दोन छेदनबिंदू या दोन कंसांचे, वर एक आणि खाली एक. आता यांना जोडणारी जी काही रेषा असेल अशा प्रकारे आपण या ठिकाणी काढूयात. यांना जोडणारी रेषा आणि यांना जोडणारी ही जी काही रेषा ही आपली झाली स्पर्शिका. तर अशा प्रकारे आपण ही केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढली. लक्षात घ्या, हे मार्क हातातले आहेत, अजिबात सोडायचे नाहीये, स्पर्शिका काढता आली पाहिजे. आता यानंतर पुढचा एक प्रश्न बघा या ठिकाणी. दुसरा प्रश्न जर आपण आता बघितला तो पण तसाच आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय, 2.7 सेमी त्रिज्या आता त्रिज्याचं वर्तुळ काढायचं. म्हणजे मगाशी आपण 3.2 सेंटीमीटरचं काढलं, आता आपल्याला 2.7 सेंटीमीटर त्रिज्याचं या ठिकाणी आपल्याला वर्तुळ काढायचं. ओके, आता हे वर्तुळ आपण या ठिकाणी काढूयात आणि त्याची स्पर्शिका सेम अशीच काढू जशी इथं आपण काढली, त्याच पद्धतीने आपल्याला ही स्पर्शिका काढायची. मग आता इथं आपण कंपासमध्ये अंतर घ्यायचं 2.7 सेमी त्रिज्या. अंतर घेताना काळजीपूर्वक घ्यायचं, 2.7 सेमी त्रिज्याचं अंतर घ्या. आणि आधी आपल्याला एक केंद्रबिंदू ठरवा बाबा. इथं कुठला केंद्रबिंदू आपला, समजा अशा प्रकारे एक केंद्रबिंदू घ्या. आता इथं केंद्रबिंदू नाहीच दिला, मग आपण केंद्रबिंदू ओ समजूयात. ओ हा आपला केंद्रबिंदू आहे आणि याच्यातून एक वर्तुळ काढा. त्रिज्या किती बाबा आपली 2.7 सेमी आहे. छानपैकी असं वर्तुळ आपल्याला काढता आलं पाहिजे, बरोबर. तर अशा प्रकारे हे वर्तुळ आपलं काढून येईल. झालं वर्तुळ काढून. आता वर्तुळ काढल्यानंतर मला काय करायचं, याच्यावर एक कुठलाही बिंदू घ्या. आता समजा मी इथं एक बिंदू घेतो, त्याचं नाव एन देतो, ठीक आहे. आता एन बिंदूतून मला स्पर्शिका काढायची. मग मी काय करणार, या ठिकाणी ओ एनला वाढवणार, म्हणजे केंद्रामधून पुढे जाणार. केंद्राचा वापर या ठिकाणी आपण करतोय. असं पुढे वाढवलं. आता वाढवल्यानंतर जसं इथं तुम्ही काय केलं होतं, एम बिंदूवर कंपासचं टोक ठेवून दोन बाजूला दोन कंस केले होते, तसंच इथं एन वर कंपासचं टोक ठेवून एक इकडे एक कंस करायचा आणि एक या बाजूला एक कंस करायचा. असे दोन बाजूला या ठिकाणी आपण दोन कंस केले, एक या बाजूला कंस केला, एक या बाजूला. तो कंस केल्यानंतर इथं दोन बिंदू मिळतात आपल्याला माहिती आहे, हा एक बिंदू, हा एक बिंदू. मग हे दोन बिंदू जोडून जो रेषाखंड तयार झाला त्याचा एक लंबदुभाजक काढायचा. मग इथून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि साधारणतः वर एक कंस मारायचा आहे आपल्याला आणि खाली एक कंस मारायचा. अशा प्रकारे मारला. त्याचप्रमाणे इथं कंपासचं टोक ठेवून परत वर एक कंस मारायचा आणि खाली एक मारायचा. अशा प्रकारे दोन कंसांचे जे दोन छेदनबिंदू झाले त्याच्यातून ही आपली स्पर्शिका आता तयार होणार आहे. आणि इथून मस्त यांना जर जोडलं तर आपली स्पर्शिका तयार झाली. तर अशा प्रकारे आपण केंद्राचा वापर, इथं काय म्हणतो, ही जी स्पर्शिका जी काढली ती केंद्राचा वापर करून काढली, कारण तुम्ही केंद्रामधून पुढे ही रेष वाढवले, त्याचा वापर केलेला आहे तुम्ही. तर आता आपण पुढचा एक प्रश्न बघू. बघा, हा जो आता पुढचा जर आपण एक प्रश्न विचारात घेतला, समजा आता हा प्रश्न बघा. या प्रश्नात आपल्याला काय करायचंय की तिसरा प्रश्न, 3 सेमी त्रिज्या 3.6 सेमी त्रिज्याचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. आता वर्तुळ केंद्र विचारात न घेता कशी स्पर्शिका काढायची, समजा सुरुवातीला आपण या ठिकाणी एक केंद्रबिंदू घेऊ अशा प्रकारे, आणि हा केंद्रबिंदू घेऊन आपण 3.6 सेमी त्रिज्याचे वर्तुळ काढू. आता कंपासमध्ये 3.6 सेमी अंतर घ्यावं लागेल आपल्याला अशा प्रकारे, आणि 3.6 सेमी अंतर घेऊन एक वर्तुळ काढावं लागणार आहे. तर 3.6 सेमी अंतर घेऊन मस्त एक असं वर्तुळ काढू आपण. अशा प्रकारे हे 3.6 सेमी अंतर घेऊन एक वर्तुळ समजा आपण काढलं. ओके, मस्त काढायचं वर्तुळ काढलं. आता हे वर्तुळ काढल्यानंतर समजा इथं समजा मी हा बिंदू घेतला, इथं एक बिंदू घेतला आणि याचं नाव दिलं पी. आता हे पी बिंदूतून मला स्पर्शिका काढायची, पण ही स्पर्शिका काढताना केंद्राचा वापर करायचा नाही. म्हणजे केंद्रातून अशी सरळ खाली रेष नाही मारायची मागाशी जशी मारली, केंद्र घ्यायचंच नाही विचारात. आता मग त्यासाठी काय करायचं, सरळ हा बिंदू घेऊन एक त्रिकोण काढा. समजा इथे एक बिंदू घ्या आणि इथे एक बिंदू घ्या आणि यांना जोडणारा समजा एक त्रिकोण तयार झाला अशा प्रकारे. मस्त बघा, अशा प्रकारे हा एक त्रिकोण तयार करा आंतरलिखित वर्तुळाला, बरोबर. आणि अशा प्रकारे हा त्रिकोण तयार झाला पाहिजे आपला. झाला त्रिकोण तयार. मग हा त्रिकोण तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, हा जो कोण आहे इथं, याला एकरूप कोण इथं काढा, बरोबर. किंवा याला एकरूप कोण इथं जर काढला आपण
तर आपल्याला स्पर्शिका मिळेल. बघा कशी, कंपासमध्ये कितीही अंतर घ्यायचं. आता नीट काळजीपूर्वक बघा, केंद्राचा वापर न घेता स्पर्शिका काढताना कंपासमध्ये कितीही अंतर घ्या आणि इथं 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 समजा ए पॉईंट आहे, ह्या शिरोबिंदूवर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारून घ्यायचा. बरोबर, अशा प्रकारे एक कंस या ठिकाणी आपण मारून घेतला. बघा असा हा कंस या ठिकाणी आपण मारून घेतलेला आहे. ठीक आहे, तो करायला स्पष्ट दिसत नसेल तरी काही टेन्शन नाही, समजून घ्या फक्त. मारला आणि तेवढंच अंतर घेऊन पी वर कंपासचं टोक ठेवून खाली एक कंस मारायचा. बघा इथं असं पी वर कंपासचं टोक ठेवून असा हा कंस आपल्याला मारायचा आहे. कळालं तुम्हाला, पी वर कंपासचं टोक ठेवून असा कंस मारायचा आहे. हा थोडासा खाली येऊ द्या, मस्त असा. बरोबर, अशा प्रकारे हा जरा मोठा कंस मारा, पण अंतर एवढंच, हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन कंस मारायचा. त्यानंतर या कंसाचं माप किती बाबा, इथून इथपर्यंत हे जे दोन बिंदू आहेत, हां, त्या दोन बिंदूंमधलं अंतर आपल्याला काय करायचं, मोजायचं. अशा प्रकारे याच्यात मोजायचं किती आहे बाबा, हे मोजलं आणि इथं कंपासचं टोक ठेवून आपल्याला एक कंस मारायचा. हा जो कंस मारला आपण आणि हा जो आपल्याला एक बिंदू मिळालेला आहे, हा बिंदू आणि पी यांना जर जोडलं तर पी बिंदूमधून जाणारी ती आपली एक स्पर्शिका असते. बघा पी आणि हा बिंदू जर मी जोडला अशा प्रकारे, तर मला इथं काय मिळाली, ही एक स्पर्शिका मिळाली. आणि ही जी स्पर्शिका जी मला मिळाली ती केंद्राचा वापर न करता मिळालेली आहे. तर अशा प्रकारे आपण केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढू शकतो. तर सोपं आहे, इतकंसं अवघड नाही विषय. ठीक आहे, आता यानंतर आपण पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघू. हा एक प्रश्न बघितला आपण, आता इथं बघा हा प्रश्न बघूयात. तर प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तर सगळे प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करू. चौथा प्रश्न, यात काय करायचं आहे, 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढायचे, त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा काढायचे. पी क्यू काढा, जीवा पी क्यू काढा आणि पी आणि क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. समजा मी या ठिकाणी इथे एक बिंदू घेतला, हा तुमचा समजा वर्तुळाचा एक केंद्रबिंदू आहे, त्याचं नाव या ठिकाणी समजा आपण ओ देऊयात. आता मला काय सांगितलं, आपल्याला काय सांगितलं, 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढा. आता 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ बघा, 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ. त्याला त्रिज्या घेतली 3.3 आणि त्याचं बाबा या ठिकाणी आपण एक वर्तुळ काढून टाकू. तर अशा प्रकारे 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ व्यवस्थित काढून टाका. ओके, हे काढलं. आता हे काढल्यानंतर आपल्याला काय सांगितलं की बाबा या वर्तुळामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा. आता जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, त्रिज्या 3.3 आणि जीवा 6.6, ही जी जीवा आहे 3.3च्या दुप्पट आहे. म्हणजे ही जीवा जी आहे तो व्यास झाला, म्हणजे वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा झाली ही, आणि हा व्यास आहे. ही जीवा म्हणजे व्यास. मग तुम्हाला 6.6 अंतर घ्यायची पण गरज नाही, तुम्ही डायरेक्ट केंद्रामधून जर का अशा प्रकारे जर ही जीवा काढली तर हा तुमचा ॲटोमॅटिकली हा व्यासच तयार होणार आहे. बरोबर ना, हीच तुमची जी जीवा आहे ती तुमची पी आणि क्यू असणार आहे. ठीक आहे, ही जीवा, कारण तुम्ही माप घ्यायची पण गरज नाही तुम्हाला, बरोबर हे किती असणार, 6.6 अंतर तुमचं ॲटोमॅटिकली असणार आहे. आता ही जी जीवा आहे ना, या जीवे ही पी क्यू जी जीवा आहे 6.6, इथं वाटलंच तर तुम्ही लिहा 3.3 सेंटीमीटर, 3.3 सेंटीमीटर असं या ठिकाणी लिहू शकतो. आता या जीवेच्या अंत्यबिंदूमधून म्हणजे पी आणि क्यू बिंदूमधून स्पर्शिका काढायच्यात. मग एक अशी स्पर्शिका येईल आणि एक अशी स्पर्शिका येईल. मग आता आपण काय करू, केंद्राचा वापर करून काढू. म्हणजे इथून याला वाढवू थोडंसं पुढे, बरोबर, इथून याला पुढे वाढूयात असं मस्त, बरोबर, आणि इथून याला पण वाढू. म्हणायचं बाळा तू पण चल जरा, तुला थोडंसं पुढे वाढवतो, याला पण वाढवू, दोघांना वाढवलं. आता इथून स्पर्शिका कशा काढायची हे मगाशी माहिती आहे, केंद्राचा वापर. कंपासमध्ये किती अंतर घ्यायचं आणि इथं क्यूवर कंपासचं टोक ठेवून इकडे एक कंस मारायचा, इकडे एक कंस मारायचा. बरोबर, असे दोन कंस तुम्ही मारले. त्याच्यानंतर कंपासमधलं थोडंसं अंतर वाढवा, कितीही अंतर घेऊन, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इथून वर एक कंस मारायचा आणि इथून खाली एक कंस मारायचा असा. बरोबर, म्हणजे इथं कंपासचं टोक ठेवून वर आणि खाली मारला, तर इथं कंपासचं टोक ठेवायचं आणि इथून पण वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा. मारला. आता हे जे दोन कंस आहे यांना जोडणारी एक रेषा काढली, म्हणजे ती आपली झाली स्पर्शिका. इथं एक बिंदू आणि इथं एक बिंदू, यांना दोघांना जोडणारी आपली झाली ही स्पर्शिका तयार. तर अशा प्रकारे ही एक स्पर्शिका झाली. ठीक आहे, आता सेम इथं पलीकडे दुसरी पण स्पर्शिका आपली तयार करायची आपल्याला. सेम तीच प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. निम्म्या इथं किती अंतर घ्या, इकडे एक कंस मारा, तेवढंच अंतर घेऊन इकडे एक कंस मारा. ठीक आहे, आता याच्यातलं अंतर थोडंसं वाढवा, थोडंसं अंतर वाढवून तुम्ही इथं कंपासचं टोक ठेवा या कंसावर आणि इकडे एक कंस मारा आणि खाली एक कंस मारा. बरोबर, तेवढंच अंतर घ्या आणि इथं ठेवा कंपास. ओके, आणि इथून वर एक कंस मारा आणि खाली एक कंस मारा. आता अशा प्रकारे आपल्याला काय झालं, या ठिकाणी इथं एक बिंदू मिळाला आणि इथं एक बिंदू मिळाला. या दोन बिंदूमधून जाणारी आपली जी रेषा आहे ती म्हणजे काय झाली, आपली स्पर्शिका. अशा प्रकारे ही दुसरी स्पर्शिका तयार झाली. आता यांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं बाबा, त्यांनी सांगितलं की बाबा याचं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येतंय की ह्या दोन्ही ज्या काही स्पर्शिका आहेत
त्या एकमेकांना समांतर दिसतात. तर इथे लिहायचं या दोन्ही स्पर्शिका एकमेकांना समांतर दिसतात. तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 4 आहे. आता प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो आपण बघूयात. 5वा प्रश्न काय आहे तो. ओके, तर 5वा प्रश्न आपल्याकडे काय आहे. 5वा प्रश्न पण सोपा आहे, काय इतकासा अवघड नाही. इथं काय दिलंय की 3.4 सेमी त्रिज्येचे या ठिकाणी वर्तुळ काढायचं आहे. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा एम काढायचे आणि यम आणि एन बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका. तर आपण टप्प्याटप्प्याने जाऊ, काय जास्त घाई करायची नाही. पहिलं 3.4 सेमी त्रिज्येचं एक वर्तुळ काढू. मग 3.4 सेंटीमीटर अंतर घ्या आणि छानपैकी एक वर्तुळ काढा आणि या ठिकाणी बाबा केंद्रबिंदू पहिला घ्या, बाबा केंद्रबिंदू घ्या काहीतरी आणि इथून छान असं वर्तुळ काढा. इथे कंपासचं टोक ठेवा मस्त आणि असं वर्तुळ काढून टाका बाबा. किती 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं आपलं वर्तुळ आहे. तर इमानदारीत 3.4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ या ठिकाणी आपण काढलं. आता हे वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला काय सांगितलं, 5.7 सेमी लांबीची जीवा एम एन. आता या केंद्राला नाव देऊ काहीतरी ओ. आता एम एन जीवा घ्यायचे ना मला, मग मी काय करतो, इथं एक पॉईंट घेतो, त्या पॉईंटला म्हणतो यम. आता जीवा एम एन किती तुम्हाला 5.7 आहे. म्हणजे तुम्ही कंपासमध्ये काय करा, 5.7 सेंटीमीटर अंतर घ्या, 5.7 सेमी अंतर घ्या असं. आणि 5.7 सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी की यमवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि यमवर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा. म्हणजे तुम्हाला इथं जो बिंदू मिळणार आहे, हा जो बिंदू तुम्हाला मिळाला, या बिंदूला आपण एन म्हणू शकतो. हा बिंदू आपला झाला एन. आता ओ एम याला आपण जोडू, ओ एमला अशा प्रकारे मस्त जोडू. आता मला काय करायचं, एम एनला जोडू अगोदर. चला एम एनला जोडू, म्हणजे ही आपली एम एन काय झाली बाबा तुमची जीवा. किती आहे बाबा, 5.7 सेंटीमीटर ही जीवा तयार झाली. आता ही जीवा तयार झाल्यानंतर यम आणि एन या दोन बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायचे. मग त्यासाठी आपण काय करू, ओ मधून केंद्राचा वापर करून काढू. मग त्यासाठी काय करू, ओ एमला असं मस्त जोडू, पुढे वाढू, बरोबर. मग पुढे वाढवल्यानंतर आपण काय करू, हे जे आपलं कंपास आहे याच्यामधून इकडे एक कंस मारा आणि इकडे एक कंस मारा, बरोबर. बाकी तर आपल्याला माहिती आहे कसं करायचं, कशी स्पर्शिका काढायची. इथून मग निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर एक कंस मारा, खाली एक कंस मारा, बरोबर. त्याच्यानंतर इथं कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारा आणि खाली एक कंस मारा, झालं. आता या दोघांना जोडलं की आपली ही स्पर्शिका तयार झाली. मग इथं हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, या दोन्ही बिंदूंना मस्त जोडून टाका अशा प्रकारे छानपैकी. या दोघांना जर आपण असं छानपैकी जोडलं की इथं झाली आपली ही एक स्पर्शिका तयार. ठीक आहे, ही एक स्पर्शिका झाली. आता दुसरी काढायची ओ एन. मग आपण काय करू, ओ एन काढण्यासाठी ओ आणि एन या दोघांना जोडून टाकू मस्त असं. ओ एनला पहिलं जोडलं, पुढे वाढवलं आणि मग वाढवल्यानंतर आपल्याला काय करायचं, एन वर कंपासचं टोक ठेवायचं आणि किती अंतर घेऊन इकडे एक कंस मारायचा आणि इकडे एक कंस मारायचा, समान अंतर घेऊन. आता याचा लंबदुभाजक काढायचा. इथं कंपासचं टोक ठेवायचं, वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा, मारला. त्याच्यानंतर इथं कंपासचं टोक ठेवायचं आणि इथून वर एक कंस मारा आणि खाली एक कंस मारा. अशा प्रकारे कंस मारल्यावर इथं दोन बिंदू मिळाले आपल्याला. ओके, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, या दोघांमधून जाणारी जी काही आपण रेषा काढू ती रेषा म्हणजे झाली तुमची स्पर्शिका. तर अशा प्रकारे आपण स्पर्शिका काढू शकतो. तर एकदम सोपा प्रश्न आहे, काय इतकासा अवघड नाही आहे. तर एकदम सोपा आहे मित्रांनो. इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. ठीक आहे, हा झाला 5वा प्रश्न. ठीक आहे, 5व्या नंतर आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूयात. 6वा जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. 6व्या प्रश्नात काय दिलं आपल्याला बघा. या 6व्या प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे की पी केंद्र आणि 3.4 सेमी त्रिज्या काढा आता. ओके, आणि एक वर्तुळ काढायचं आहे. आता बघा, पी केंद्र घ्या आणि 3.4 सेमीचं वर्तुळ काढा. चला आपण 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढू. इथं 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढू. केंद्र पी घ्यायला सांगितलंय, तर मी या ठिकाणी केंद्र घेतो पी आणि 3.4 सेंटीमीटरचं या ठिकाणी एक वर्तुळ काढतो. ओके, इथून अशा प्रकारे एक मस्त वर्तुळ काढायचं. ठीक आहे, थोडंसं असं वर्तुळ काढलं आपण, मस्त छानपैकी काढलं हे वर्तुळ. आता हे वर्तुळ काढल्यानंतर मला काय करायचं आहे की इथं सांगितलंय की 5.5 सेमी हे जे केंद्र आहे, केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्यायचा आहे. मग इथून 5.5 सेंटीमीटर अंतर घ्या. इथं 5.5 आलं, बरोबर. ओके, या 5.5 अंतरावरती इथे क्यू बिंदू घ्यायचा. हा बिंदू मिळाला क्यू. आता या क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका. आता इथून वर्तुळाला स्पर्शिका म्हणजे खाली एक आणि वर एक जाईल. मग आता ती काढण्यासाठी आपण काय करायचं, पहिला पी आणि क्यू बिंदूला जोडायचा. जोडला, वाटलंच तर इथं लिहा. हे किती बाबा, 5.5 सेंटीमीटर झालं. आता ही स्पर्शिका काढणं खूप सोपं आहे. क्यू मधून खाली एक आणि वर एक. त्यासाठी सरळ पी आणि क्यू यांचा लंबदुभाजक काढायचा. मग निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा डायरेक्ट. आता क्यू वर कंपासचं टोक ठेवायचं, इथून वर एक कंस मारायचा
खाली एक कंस मारायचा, बरोबर. आता तो मारल्यानंतर हा एक बिंदू मिळाला, हा एक बिंदू मिळाला. या दोघांना जर मी जोडलं, बघा दोघांना सुद्धा आपण जोडूयात मस्तपैकी. या दोघांना जर जोडल्यानंतर बघा एक लक्षात घ्या की ही जी काही रेषा आहे ती वर्तुळाच्या आतमध्ये असेल, वर्तुळाच्या बाहेर असेल, किंवा किंवा ती कधी कधी वर्तुळाची ती स्पर्शिका सुद्धा बनेल. मग अशा टायमाला काय करायचं की काय टेन्शन नाही, ही कुठेही जाऊ शकते, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आतमध्ये आली तरी, कारण ही आपली स्पर्शिका नाही ना. तुम्ही म्हणाल इथं स्पर्श नाही झाली तर ही स्पर्शिका नाही आहे आपल्याला स्पर्शिका क्यू मधून काढायची. मग आता हा जो बिंदू मिळाला इथे बघा, हा जो छेदन बिंदू आहे दोघांचा, हा या बिंदूपासून केंद्रबिंदूपर्यंतचं अंतर घ्यायचं कंपासमध्ये, बरोबर. घेतलं, ते घेऊन इथून वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा. बघा अशा प्रकारे इथून वर एक कंस मारायचा आणि इथून खाली एक कंस मारायचा, हा कंस मारायचा. किंवा इथून डायरेक्ट असा एक वर्तुळ सुद्धा तयार होतं बरं का. असं जर तुम्ही काढलं असं एक वर्तुळ पण तयार होईल, पण ते वर्तुळ काय नाही काढलं तरी चालेल, असा कंस मारायचा. तर हे दोन कंस मारल्यानंतर इथे दोन बिंदू मिळाले, इथे एक बिंदू मिळाला आणि इथे एक, बघा हा एक बिंदू मिळाला, हा एक बिंदू मिळाला. हे दोन्ही बिंदू मस्त जोडून टाकायचे. हा पी आणि क्यू जोडला की ही एक स्पर्शिका झाली, बरोबर. त्याच्यात सॉरी क्यू आणि हा बिंदू जोडला तर इथून एक स्पर्शिका झाली. अशा प्रकारे आपण या क्यू बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढू शकतो. म्हणजे वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून आपण वर्तुळाला दोन स्पर्शिका काढतो, एवढं लक्षात घ्या. झालं. त्याच्यानंतर हा पुढचा शेवटचा प्रश्न आहे, सेम असाच आहे, असंच करायचं, याच्यामध्ये काहीच फरक नाहीये या प्रश्नामध्ये सुद्धा. यात आपल्याला काय करायचं की 4.1 सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढा. मग आता कंपासमध्ये आपण काय करू, 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊ. अशा प्रकारे 4.1 सेमी त्रिज्या घ्यायचंय आणि त्याचं वर्तुळ काढायचं. इथं समजा एक बिंदू घेतला आपण, अशा प्रकारे केंद्राचं काय नाव गाव काय दिलं नाही, मग आपण देऊ बाबा ओ वगैरे काय तर नाव देऊ आणि असं एक वर्तुळ काढायचं. चला हे वर्तुळ आपण काढून घेऊयात छानपैकी. अशा प्रकारे हे आपलं वर्तुळ तयार झालं. बरं हे वर्तुळ झालं, वर्तुळाचा इथं एक केंद्रबिंदू घ्या ओ, आणि पुढे सांगितलंय वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. आता 7.3 सेंटीमीटर अंतरावर, तर हे जे केंद्रबिंदू आहे तिथून 7.3 सेमी अंतरावरती, बरोबर. 7.3 सेंटीमीटर अंतरावर हा बिंदू घेतला. हा जो आपला बिंदू आहे तो किती, 7.3 सेंटीमीटर अंतरावर, त्याला नाव देऊ पी आणि ओपीला जोडू. आणि हे अंतर किती, 7.3 सेंटीमीटर आहे आपलं, ओपी जोडला. आता यानंतर काय करायचं, ओ आणि ह्या पी बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची. मग मगाशी जसं केलं तसंच बाबा, ओपीचा लंबदुभाजक काढा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या मस्त, आणि इथून वर एक कंस मारा, खाली एक कंस मारा, तेवढंच अंतर घ्या, पी वर कंपाचं टोक ठेवा, वर एक कंस मारा, खाली एक कंस मारा, दोघांना जोडणारी एक रेषा काढा मस्त अशी, दोघांना जोडून टाका. हा बिंदू आणि हा बिंदू या दोघांना मस्त असं जोडून टाकायचं. यांना जोडलं की यांना जोडल्यानंतर आपल्याकडे हा जो बिंदू मिळाला, हा जो बिंदू आहे, या बिंदूमधून केंद्रबिंदूपर्यंतचं अंतर मग घ्यायचं, बरोबर. आणि केंद्रबिंदूपर्यंतचं अंतर घेतलं की ते अंतर घेऊन वर आणि खाली एक एक कंस मारायचा. इथून वर एक कंस मारा आणि खाली एक कंस मारा. ठीक आहे. आता हे जे दोन कंस मारले, या दोन कंसाचे हे जे काही दोन आपल्याला बिंदू मिळालेले आहेत, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, या दोन्ही बिंदूंना मस्त जोडा. आणि जोडल्यानंतर हे पी आणि ही एक स्पर्शिका झाली आणि पी आणि ही वरची ही एक स्पर्शिका झाली. तर अशा प्रकारे आपण वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढू शकतो. आणि अशा प्रकारे आपण हा जो काही सराव संच आहे तो बघितलेला आहे. सराव संच 4.2 आपण बघितलाय. ठीक आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 तर झालाय आपला. पुढचं जे काही प्रकरण आहे 5वं ते आपण सुरू करूयात. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.